चला मित्रांनो, सुरुवात करूत. आज बायोमॉलिक्यूल आपण सुरू केलेला आहे. बायोमॉलिक्युल्स मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपला झालाय. ठीक आहे, बायोमॉलिक्युल्स कशाला म्हणायचंय, त्यांचं अनालिसिस आपण कसं करतोय, केमिकल अनालिसिस केलं आपण, त्यांचे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपोनंट्स ते सुद्धा आपण शोधून काढलेत. बरोबर, त्या एक्सपेरिमेंट सुद्धा केले. एक तर डिस्ट्रक्टिव्ह एक्सपेरिमेंट केला, एक सरळ सरळ ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड मध्ये त्याला मिक्स करून त्याचं अनालिसिस केलं. त्याच्यानंतर बायो मायक्रोमॉलिक्यूल आणि मॅक्रोमॉलिक्यूल हे आपण कशाला म्हणतो ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलंय. राईट, आता आपण या लेक्चरमध्ये प्रायमरी सेकंडरी मेटाबॉलाइट्स हे सुद्धा तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे. परत एक वेळा ब्रीफ करू आपण त्याला. कशाला प्रायमरी मेटाबॉलाइट्स म्हटलेत तुम्ही, की विच आर प्रेझेंट इन द प्लांट बॉडीज अँड विच हॅव नोन फिजिओलॉजिकल रोल. ज्यांचा मेन फिजिओलॉजिकल रोल असतो त्यांना म्हटले तुम्ही प्रायमरी मेटाबॉलाइट्स, जे जास्त क्वांटिटीमध्ये तयार होतात. प्लांटच्या ओरिजिन झाल्यापासून, प्लांट तयार झाल्यापासून सुरुवातीपासूनच प्रायमरी मेटाबॉलाइट्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. सेकंडरी आणि त्यांचं एक्स्ट्रॅक्शन सुद्धा सोपं असतं, बरोबर की नाही. परंतु सेकंडरी मेटाबॉलाइट हे प्लांटमध्ये थ्रूआउट लाईफ प्रेझेंट नसतं आणि पर्टिक्युलर डेव्हलपमेंट स्टेज त्याच्यामध्येच तुम्हाला सेकंडरी मेटाबॉलाइट दिसतील. त्यांचं एक्स्ट्रॅक्शन सुद्धा सोपं नसतं. जसं की बायो मायक्रोमॉलिक्युल्स हे सोल्युबिलिटी जास्त दाखवतात आणि मॅक्रोमॉलिक्यूल यांची सोल्युबिलिटी कमी असते. मॉलिक्युलर वेटचा सुद्धा डिफरन्स होता मायक्रो आणि मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये. देन त्यांचं काय बोलू आपण, कॉन्फर्मेशन, स्ट्रक्चरल कॉन्फर्मेशन वॉज सिम्पल इन केस ऑफ मायक्रोमॉलिक्यूल आणि मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये कॉन्फर्मेशन वॉज कॉम्प्लेक्स. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यांचा यूज ह्युमन वेलफेअरमध्ये कसा होतो तेही आपण कव्हर केलंय. या लेक्चरमध्ये वी विल कव्हर पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेट्स. Carbohydrates, protein, fats, amino acids, all these terms you are aware of, right? या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या सुद्धा आहेत. कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणतात, मराठीमध्ये तर आपण काय म्हणतो, कार्बोदके, प्रथिने, नाही का. प्रोटीन्सला प्रथिन म्हणतो आपण. मराठीचा आपला काही संबंध नाही खरं तर. तर कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणतो आपण, कार्बोहायड्रेट रेग्युलर बेसिसवरती तुम्ही जे काय फूड खाता, ठीक आहे, जसं चपाती खाणार, राईस खाणार, मेज मका खाणार किंवा तुमचा दूध घेणार, त्याच्यामध्ये लॅक्टोज, इट इज कार्बोहायड्रेट, डायसॅकराइड. तर रेग्युलर एनर्जी सोर्स म्हणून आपण ज्यांचा वापर करतो, दॅट इज युअर कार्बोहायड्रेट. राईट, दॅट इज द इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतील. ग्लुकोज असेल, देन युअर कॉम्प्लेक्स म्हणजे ग्लायकोजन असेल. तर हे तर सिम्पल आणि कॉम्प्लेक्स हे नेचर त्यांचं झालं. पण अवेलेबल फॉर्ममध्ये इन्स्टंट एनर्जीचा सोर्स म्हणून तुम्ही ग्लुकोजचा वापर करता. आणि व्हॉट इज दॅट ग्लुकोज? ग्लुकोज इज अ कार्बोहायड्रेट. बरोबर. ग्लुकोज हे कुठल्या प्रोसेसमध्ये तयार होणार, तर ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड, जस्ट अ मिनिट. तर ग्लुकोज काय झालं, दॅट इज द इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. मग कोणत्या प्रोसेसने ग्लुकोज तयार झालाय, तर इट इज मेड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्समध्ये ग्रीन पार्ट्स आपण बोलू, जे की पर्टिक्युलरली लिव्स. तर लिव्स मध्ये फोटोसिंथेसिस होणार त्यांच्या क्लोरोप्लास्ट रिजनमध्ये. त्याच्यापासून तुम्हाला ग्लुकोज मिळणार. ग्लुकोजचं नंतर सुक्रोज बनेल, जो की ट्रान्सपोर्ट होणार डायसॅकराइडच्या फॉर्ममध्ये, म्हणजे सुक्रोजच्या फॉर्ममध्ये. ऑल दीज आर कार्बोहायड्रेट्स. सिम्पली त्यांचे कंपोजिशन जर तुम्ही बघितले तर कार्बोहायड्रेट्समध्ये तुम्हाला बेसिकली कोणते 3 कंपोनंट मिळतील, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे, जसं वॉटर मॉलिक्यूल असेल तर वॉटर मॉलिक्यूलमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, H2O. H2O मध्ये 2 काय झाले, हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. सिमिलर इज द केस विथ युअर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स मध्ये सुद्धा जे प्रमाण असणार कुणाचं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, इट इज 2:1. अँड दॅट इज दे आर ऑल्सो कॉल्ड एज हायड्रेट्स ऑफ कार्बन. त्यांना हायड्रेट्स ऑफ कार्बन सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे, चला जे काय टोटल इन्फॉर्मेशन असतील वन बाय वन आपण याच्या सर्व बघून घेऊ. क्लिअर. वेल, काय सांगितलं आपण, इट इज अ मेन सोर्स ऑफ एनर्जी. मेन सोर्स जो असणार आहे, कारण काय, तुम्ही जेव्हा फूड खाता तेव्हा तुम्हाला इमिडिएटली ग्लुकोज हे तुमच्या ब्लडमध्ये अवेलेबल होणार. ठीक आहे, मग एक्स्ट्रा झालेलं ग्लुकोज हे काय होणार, एक कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये, पॉलिसॅकराइडच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार. ठीक, आपण इथे इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी सांगितलंय. वेल, इट इज अ इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. वेल, एनर्जी कशी मिळाली तुम्हाला, थोडंसं डिटेलमध्ये आपण जातो, कारण हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर. बायोमॉलिक्यूल म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची ही अडचण असते की बायोमॉलिक्यूलमध्ये स्ट्रक्चर्स दिसतात, वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, जसं आणि वेगवेगळे टाईप सुद्धा असतील. वेल, कारण अमिनो ऍसिड सुद्धा आहेत, प्रोटीन आहेत, लिपिड्स आहेत, त्यांचे वेगवेगळे काय म्हणू आपण क्लासिफिकेशन सुद्धा असेल. हे थोडंसं अवघड वाटतं, तर आपण याला सिम्पलेस्ट स्वरूपात समजून घेऊ. ठीक, आपण बोललो इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. आता ही एनर्जी कशामधून मिळणार आपल्याला, फॉर एक्झाम्पल फूड.
आता फूडचं काय झालंय, फूडचं डायजेशन झालंय. डायजेशन झाल्यानंतरची स्टेप काय असणार, ऍब्झॉर्प्शन झाले. तर ऍब्झॉर्प्शन होणार, डायजेशन झाल्यानंतर फूड पासून तुम्हाला काय मिळतंय, ग्लुकोज. आणि ग्लुकोज म्हणजेच काय, तुमचा कार्बोहायड्रेट. बरोबर. हे कार्बोहायड्रेट ऍब्झॉर्ब होणार, कशामध्ये ऍब्झॉर्ब होणार, ब्लड मध्ये. तर ब्लड मध्ये आपण सांगितलंय की नाव शुगर इज प्रेझेंट आणि एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मध्ये दॅट शुगर विल बी प्रेझेंट इन युअर बॉडी. म्हणजे बॉडी म्हटल्यापेक्षा आपण मोर प्रिसाइज बोलू, दॅट इज युअर ब्लड. मग ब्लड मध्ये काय झालं, उदाहरण म्हणून एक 100 mg तुम्हाला शुगर त्याच्यामध्ये रिक्वायर होती आणि तुम्ही जे फूड घेताय तर त्या फूड मधून एक्झाम्पल 200 mg तुम्हाला मिळाली. ठीक आहे. आता 200 मिलीग्राम जर तुम्हाला मिळते तर ही रिमेनिंग जी 100 ग्राम होती, कारण इतकी रिक्वायर्ड होती, ब्लड कॉन्सन्ट्रेशन इतकं सर्क्युलेशन मध्ये तुम्हाला आवश्यक होतं, परंतु 200 मिलीग्राम तयार झाली. मग याच्यापैकी जी 100 mg जी होती शुगर, तर दॅट 100 mg विल कन्वर्ट इनटू कॉम्प्लेक्स फॉर्म, कॉम्प्लेक्स स्टोरेज फॉर्म म्हणू आपण. बरोबर की नाही. मग ही स्टोरेज फॉर्म मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार. तर स्टोरेज फॉर्म मध्ये दॅट ग्लुकोज विल बी कन्वर्टेड इनटू ग्लायकोजेन. ठीक. मग हा काय झाला, स्टोरेज फॉर्म झाला. याला शुगर म्हणजे हे ग्लुकोज, ग्लुकोजला तुम्ही काय म्हणताय, इट्स अ शुगर. आणि याचाच कॉम्प्लेक्स, इट इज सिंपल शुगर आणि इट इज अ कॉम्प्लेक्स फॉर्म. कारण हे कार्बोहायड्रेट्स लाईक जनरल टर्म तुम्ही यूज करता, कार्बोहायड्रेटला आपण काय म्हणतो, सॅकॅराइड्स. सॅकॅराइड युनिटनी बनलेलं स्ट्रक्चर म्हणजे कार्बोहायड्रेट. बरोबर की नाही. मग एक युनिट जर असेल तर तुम्ही काय बोलणार, मोनोसॅकॅराइड. 2 युनिट्स असतील, डायसॅकॅराइड. ठीक आहे. भरपूर सारे असते, 100, 1000 इतके जर असतील तर तुम्ही त्याला काय म्हणणार, पॉलीसॅकॅराइड म्हणणार. म्हणजे इन शॉर्ट हे जे पॉलीसॅकॅराइड आपण इथे लिहिलंय, तर पॉलीसॅकॅराइड इज नथिंग बट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. काय झाला हा, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. येस, पॉलीसॅकॅराइड इज अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. मग स्टोरेज फॉर्म मध्ये जाणार. आता हे जे ग्लायकोजन आहे तर हा सुद्धा काय झाला, कॉम्प्लेक्स झाला. कॉम्प्लेक्स झाला म्हणजे भरपूर सारे मोनोमर्स. इथे जे इथे सॅकॅराइड लिहिलं तर सॅकॅराइडला तुम्ही कोणता युनिट म्हणा, मोनोमर, एक युनिट. अशा हजारांनी युनिट एकत्र आले आणि ते ग्लायकोजनच्या स्वरूपात हा स्टोअर झाला. सगळे भरपूर सारे हजार, उदाहरण म्हणून 500, 700, 1000 असे ग्लुकोज एकत्र आले असतील आणि त्यांच्यापासून ग्लायकोजन तयार झालाय. आता हा ग्लायकोजन कुठे सेव्ह होणार, स्टोअर होणार, लिव्हर आणि मसल्स. पर्टिक्युलरली लिव्हर मध्ये, मसल्स मध्ये हा स्टोअर होणार. जेव्हा केव्हा वेन युअर बॉडी विल बी डिप्राइव्ड ऑफ, म्हणजे तुमच्या सर्क्युलेशन मधील ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा कमी होईल त्यावेळी लिव्हर आणि मसल्स मधून ग्लायकोजन काय होणार, ब्रेक होणार आणि या ग्लायकोजन पासून परत तुमच्या बॉडीला काय मिळणार, ग्लुकोज मिळणार. ठीक आहे. म्हणजेच इन शॉर्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. सिंपल फॉर्म मध्ये इमिडिएटली तुम्हाला ते अवेलेबल असतील आणि कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये ते स्टोरेज फॉर्म मध्ये सुद्धा असतील. ठीक. आता हे तर झालं स्टोरेज फॉर्म, परंतु हे अजून स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये सुद्धा असतील, जसं की कायटिन, एक्झोस्केलेटन ऑफ ऑर्थ्रोपोड्स. त्यांचा एक्झोस्केलेटन हा सुद्धा पॉलीसॅकॅराइडने बनलेला आहे. ठीक आहे ना. किंवा सेल्युलोज घ्या, सेल्युलोज इट इज अ स्ट्रक्चरल पार्ट ऑफ युअर सेल वॉल, तो सुद्धा पॉलीसॅकॅराइड आहे. सांगण्याचा मुद्दा हा की जे कार्बोहायड्रेट्स आहे तर ते इन्स्टंट युजेबल फॉर्म मध्ये सुद्धा असतील आणि वेगवेगळ्या स्टोरेज फॉर्म किंवा स्ट्रक्चरल कंपोनेंटच्या स्वरूपामध्ये किंवा म्युकोपॉलीसॅकॅराइड्स म्हणजे म्युसिलेजनस सबस्टन्स त्याच्यापासून तयार होतील. अशा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला हे स्टोरेज फॉर्म मध्ये किंवा स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये कार्बोहायड्रेट्स उपलब्ध असतील. वेल, आता दुसरा मुद्दा काय, आपण काय सांगितलंय की दीज आर इन अ स्टोरेज फॉर्म. मग हे जे पॉलीसॅकॅराइड आहेत एक हळूहळू समजून घ्या तुम्ही. ठीक आहे ना. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स काही जे असेल हे अगदी सुलभ आणि सुकर होऊन जाईल. वेल, पॉलीसॅकॅराइड्स आहेत, आपण काय बोललो की ते ग्लायकोजनच्या स्वरूपात स्टोअर झालाय. वेल, ग्लायकोजन असेल, हे ग्लायकोजन कुणाच्या केसमध्ये, ॲनिमलच्या केसमध्ये, म्हणजे स्टोरेज फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट इज ग्लायकोजन इन केस ऑफ ॲनिमल्स. आणि जर प्लांटच्या केसमध्ये जर असेल तर प्लांट मध्ये सुद्धा ग्लुकोज तयार होणार आणि दॅट विल बी स्टोअर्ड ॲज अ स्टार्च. एक्सेस ऑफ ग्लुकोज विल बी स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. बरोबर. हे यांचा म्हणजे काय म्हणू आपण त्याला, यांचा उपयोग काय किंवा यांचा फायदा कसा होतो, तर या स्वरूपातच हे का स्टोअर होतात, कारण पॉलीसॅकॅराइड्स आर टर्म्ड ॲज नॉन शुगर्स. यांना तुम्ही नॉन शुगर सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. यांचं कंडेन्सेशन हे खूप सोपं असतं. फॉर एक्झाम्पल, हा एक सॅकॅराइड आला, हा सॅकॅराइड आला, भरपूर सारे सॅकॅराइड एकत्र आले. आता जेव्हा हे मोनोसॅकॅराइड एकत्र येऊन यांच्यापासून स्ट्रक्चर काय तयार झाले तुम्हाला, पॉलीसॅकॅराइड. बरोबर.
यांच्यामध्ये बॉन्डिंग होणार, लिंकिंग होणार, यांच्यामध्ये जो बॉन्ड प्रेझेंट असतो दॅट बॉन्ड इज ग्लायकोसाइडिक बॉन्ड. आता ग्लायकोसाइडिक बॉन्ड कसा तयार होतो ते आपण डायसेक्राइड मध्ये बघू, ठीक आहे ना. तर यांच्यामध्ये ग्लायकोसाइड बॉन्ड आहे. जेव्हा आणि हे जे एकत्र येतात त्यावेळी ते काय काय झालेले असतात, ऑब्व्हियसली दे आर इन देअर कंडेन्स्ड फॉर्म. का कंडेन्स्ड फॉर्म? कारण ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होते वेळी देर इज अ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, आणि वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर त्यांच्यापासून जे शिल्लक राहते त्याला म्हणतो आपण रेसिड्यू. मग हे रेसिड्यू एकत्र होऊन यांनी चेन तयार केली, पॉलिसॅकॅराइड केला. मग हे स्टोरेज फॉर्म मध्ये पॉलिसॅकॅराइडच्या फॉर्म मध्येच का असतात? कारण दे कॅन बी कंडेन्स्ड, दे ऍक्ट एज अ नॉन शुगर, त्यांचं मॉलिक्युलर वेट सुद्धा हाय असतं. लिहूनच टाकू आपण, मॉलिक्युलर वेट इज हाय. कशाचं उत्तर देतोय आपण? व्हाय दिस पॉलिसॅकॅराइड आर इन देअर स्टोरेज फॉर्म. का? तर त्यांचं कंडेन्सेशन हे फास्ट होणार. कंडेन्स झाले, त्यातला वॉटर मॉलिक्यूल निघून गेला म्हणजे त्यांना लागणारी जागा सुद्धा कमी लागणार, बरोबर. म्हणजे ते स्टोअर कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये स्टोअर राहू शकतील. सेकंड थिंग, त्यांचा मॉलिक्युलर वेट हाय असणार. दे कॅनॉट और दे डू नॉट लिव्ह म्हटल्यापेक्षा काय म्हणू आपण, दे कॅनॉट कम आउट ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सुद्धा ते येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? कारण त्यांची साईज वाढली आहे, भरपूर सारे मोनोमर युनिट एकत्र आले, मॉलिक्युलर वेट सुद्धा वाढलाय, मग ते चांगल्या प्रकारे स्टोअर होऊ शकतील. हे 2-3 कारण आहेत की पॉलिसॅकॅराइडच्या फॉर्म मध्येच का स्टोअर होतात, ठीक आहे ना. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कळालंय की सिंपल आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट कशाला म्हणायचे. सिंपल कार्बोहायड्रेट ज्यांच्यामध्ये लिमिटेड मोनोमर युनिट प्रेझेंट असतील, आणि यांच्या मोनोमर युनिटला आपण काय बोललोय, सॅकॅराइड. मग भरपूर सारे सॅकॅराइड एकत्र आले, त्यांचं मॉलिक्युलर वेट वाढलं, कंडेन्स सुद्धा झाले, कारण वॉटर मॉलिक्यूल त्यांच्यामधून म्हणजे डिहायड्रेशन प्रोसेस झाली, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, ठीक आहे. आणि ते सेलच्या बाहेर सुद्धा निघू शकत नाही, म्हणजे स्टोअर हे पद्धतशीर पद्धतीने ते होणार, ठीक. परत जाऊ आपण मागे. वेल, तर हे तुम्हाला इतकं कळालं. सेकंड काय, इट इज द फर्स्ट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. रेस्पिरेटरी सबस्ट्रेट कशाला म्हणतोय आपण? इन शॉर्ट समजून सांगू आपण. सबस्ट्रेट म्हणजे विच ब्रेक्स डाऊन, ज्याचं ब्रेकडाऊन होणार आणि ज्याच्यापासून आपल्याला काय मिळणार, एनर्जी मिळणार, असे जे सबस्टन्सेस असतात त्या सबस्टन्सेसला तुम्ही म्हणायचं सबस्ट्रेट. मग रिस्पिरेटरी सबस्ट्रेट, आता इथे आपण लिहिलं होतं डायजेशन झालंय, ऍब्झॉर्प्शन झालंय, ब्लड मध्ये आलंय. ब्लड मधून वेल थोडंसं कॉम्प्लेक्स तर होत नाहीये ना, ठीक आहे. ब्लड मधून हे कुठे येणार, सेल मध्ये येणार, ठीक. आता सेलच्या कुठल्या पार्ट मध्ये येणार, सेलच्या मायटोकॉन्ड्रिया पार्ट मध्ये येणार. मी असं म्हणून तुम्हाला समजावून सांगतोय की तुम्हाला याची कुठलंच नॉलेज नाही, त्या पद्धतीने आपण समजून घेऊ, ठीक आहे. मायटोकॉन्ड्रिया मध्ये येणार. आता मायटोकॉन्ड्रिया मध्ये आय मीन जेव्हा रिस्पिरेशन आपण करतो, तर रिस्पिरेशनच्या माध्यमातून मायटोकॉन्ड्रिया मध्ये आता कोण आलाय, ऑक्सिजन आलाय, ठीक. ऑक्सिजन आलाय म्हणजे या मायटोकॉन्ड्रिया मध्ये जे काय फूड होतं त्याचं काय झालं, आता ब्रेकडाऊन झालं. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून एटीपीच्या स्वरूपात एनर्जी मिळाली. म्हणजेच सबस्ट्रेट कशाला म्हणतो आपण, की आपण काय सांगितलं, ब्लड मध्ये कोण आलंय, शुगर. मग शुगर ऍक्ट एज अ सबस्ट्रेट. हे शुगरचं ब्रेकडाऊन झालं, कसं झालंय, तर त्याला रिस्पिरेशनच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळाला, तो मायटोकॉन्ड्रिया मध्ये आला. म्हणजेच त्या प्रोसेसला जो ब्रेक झाला, ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळाली, त्याला तुम्ही म्हणायचं सबस्ट्रेट, ठीक. मग फक्त कार्बोहायड्रेटच हे सबस्ट्रेट असतात का? नाही, पण फर्स्ट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट इज युअर कार्बोहायड्रेट. उदाहरण काय, फॉर एक्झाम्पल परत एक वेळा नेक्स्ट स्लाइड घेऊ आपण. हे बघा, आपण सांगितलं कार्बोहायड्रेट, इट इज अ फर्स्ट सबस्ट्रेट, ठीक. म्हणजे सगळ्यात अगोदर एनर्जी कुणापासून तुम्हाला मिळणार, तर कार्बोहायड्रेट पासून मिळणार. त्याच्यानंतर जेव्हा कार्बोहायड्रेटची क्वांटिटी तुमच्या बॉडीमध्ये कमी होईल तेव्हा फॅट्स विल ऍक्ट एज अ सबस्ट्रेट. आणि हे कसे सबस्ट्रेट असणार, इट इज अ सेकंड सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेटचा मिनिंग लक्षात घ्या. सबस्ट्रेट म्हणजे विच ब्रेक्स डाऊन अँड एनर्जी इज रिलीव्ड, त्याच्यापासून एनर्जी बाहेर पडेल. मग सगळ्यात अगोदर ब्रेक काय होणार, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट तुमच्या ब्लड मधून कमी झालाय, आता कोण आहे, फॅट. मग फॅट ब्रेक होणार म्हणजे फॅट सुद्धा काय झाला, सबस्ट्रेट. याच्यानंतरचा सेकंड ऑप्शन होता फॅट. फॅटही कमी झाले असं आपण समजू, तर त्यावेळी तुम्हाला सबस्ट्रेट म्हणून कोण राहणार, प्रोटीन राहणार. मग प्रोटीनला तुम्ही काय म्हणा, थर्ड सबस्ट्रेट. म्हणजे या वरच्या दोन्हीची क्वांटिटी जेव्हा कमी होईल, बॉडीला तुम्ही फास्टिंग करत असाल किंवा तुम्हाला न्यूट्रिशन नीट मिळत नाहीये, एनर्जी मिळत नाहीये, त्यावेळी प्रोटीन ब्रेक होते. मग याला थर्ड सबस्ट्रेट म्हणा. आणि इन केस ऑफ प्लांटच्या केसमध्ये जर तुम्ही बोलले तर फोर्थ सबस्ट्रेट काय असणार,
ऑर्गॅनिक ऍसिड्स की ज्यांचं ब्रेकडाऊन होऊन आता प्लांटला एनर्जी मिळणार. यू गॉट द मिनिंग ऑफ सबस्ट्रेट. त्याच्याला आपण सबस्ट्रेट म्हणायचं. ठीक आहे, मागे जाऊ आपण परत. वेल, कंपाऊंड्स ऑफ कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन विथ रेशिओ ऑफ H&O to H2O. सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की हायड्रोजन जसं याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल मध्ये किती हायड्रोजन आले 2 आणि 1 ऑक्सिजन असेल. सिमिलर इज द केस विथ कार्बोहायड्रेट. हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा रेशिओ 2:1 मिळेल and that is why they are also called as hydrates of carbon. ठीक, चल आगे बढ़ते हैं. नेक्स्ट काय, वेल ओके, आता कार्बोहायड्रेटचा नेक्स्ट पॉइंट काय असणार तर 80% ऑफ ड्राय वेट ऑफ प्लांट. जे काय तुमचे जेव्हा ड्राय वेट आणि वेट वेट तुम्हाला समजतं. वेट म्हणजे त्याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी भरपूर असणार, परंतु वॉटर इव्हॅपरेट झाल्यानंतर जे काय प्लांटचं वेट शिल्लक राहणार तर त्याला म्हणायचं आपण ड्राय वेट. तर त्या ड्राय वेट मध्ये कार्बोहायड्रेटची क्वांटिटी किती दिसते तुम्हाला 80%. ठीक आहे, ओके. केमिकली ऑल कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सिल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. म्हणजे या कार्बोहायड्रेट्स मध्ये फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण. इथे हा काढू आपण ग्लुकोज 1 2 3 4 5 and 6. तर या ग्लुकोज मध्ये इथे तुम्हाला एक असा ग्रुप दिसतो. तर दिस इज CHO. तर CHO सिंगल बॉन्ड CHO मी लिहितोय आणि हा ग्रुप म्हणजे कुठला आहे अल्डिहाइड ग्रुप. म्हणजे यांच्यामध्ये अल्डिहाइड प्रेझेंट आहे. मग त्याला तुम्ही अल्डिहाइड असणारा काय म्हणू आपण त्याला पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणा. हा एक टाइप असणार. किंवा याच्याच केसमध्ये C डबल बॉन्ड O म्हणजे हा कोणता ग्रुप असणार कीटोन ग्रुप असणार. म्हणजे त्याला कीटो शुगर म्हणा, याला अल्डिहाइड शुगर म्हणा. ज्यांच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल त्यांना तुम्ही तसं शुगरला नाव देणार. मग C डबल बॉन्ड O असेल तर कीटो शुगर झाली. ठीक आहे ना. आणि अल्डिहाइड ग्रुप असेल तर अल्डिहाइड शुगर झाली. म्हणजेच त्याला म्हणतो आपण पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. हे स्ट्रक्चर कम्प्लीटच करून घेऊ आपण. कार्बन नंबर 1 होता 2 3 4 5 आणि इथे 6. तर इथे काय असणार वेगवेगळे ग्रुप्स अटॅच असतील HOH या टाइप मध्ये. तर 6 मध्ये ओके 6 मध्ये इथे फायनली काय असणार CH2OH. इथे OH 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 H. हे फार याचा लोड घेऊ नका, सिंपल स्ट्रक्चर आहे तसं तर. ठीक आहे, म्हणजे हे झालं तुमचं ग्लुकोजचं स्ट्रक्चर. आणि एका फ्री एंडला तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप याच्यामध्ये दिसला. ठीक आहे, आता अजून एक प्रॉपर्टी असते कार्बोहायड्रेट्सची, पर्टिक्युलरली मोनोसॅकॅराइड्सचं बोलू आपण. की हे मोनोसॅकॅराइड जे असतात म्हणजे सिंगल युनिट ग्लुकोज फ्रक्टोज हे सिंगल युनिट झाले तर ते एक प्रॉपर्टी शो करतात. म्हणजे ते रिड्युसिंग शुगर म्हणून काम करतील किंवा नॉन रिड्युसिंग शुगर म्हणून काम करतील. डिपेंड कशावरती करेल डिपेंडिंग ऑन दिस फ्री एंड. बघू आपण ते पुढे बघायचं आपल्याला. फक्त इन शॉर्ट लक्षात घ्या नेचर वाईज कार्बोहायड्रेट कसे असणार पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. पॉलीहायड्रॉक्सी बघा ना याच्यामध्ये OH ग्रुप तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. सिंपल कार्बोहायड्रेट्स विच आर सोल्युबल इन वॉटर अँड स्वीट इन टेस्ट आर कॉल्ड एज शुगर. शुगर तुम्ही नॉर्मली कशाला म्हणतात साखर घ्या ना घरामधली पाण्यामध्ये टाका ती लगेच त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी शो करणार आणि क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असणार स्वीट असणार. वेगवेगळ्या टाईपच्या शुगर असतील. फ्रुट्स मध्ये नॉर्मली तुम्हाला कुठली शुगर मिळणार फ्रक्टोज मिळणार. मिल्क मध्ये लॅक्टोज शुगर तुम्हाला मिळणार. आणि नॉर्मली ग्रेप घ्या किंवा कॉर्न घ्या. ठीक आहे, कॉर्न म्हणजे तुमचा मका त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लुकोज मिळणार. ठीक आहे, मग ग्लुकोजचे सुद्धा वेगवेगळे नाव असतील. ग्लुकोजला तुम्ही डेक्स्ट्रोज सुद्धा म्हणू शकता. त्याला कॉर्न शुगरही म्हणतात, ग्रेप शुगरही म्हणतात आणि युनिव्हर्सल शुगर सुद्धा म्हणतात. का म्हणतात ते आपण बघू. राईट. वेल, कार्बोहायड्रेट्स आर मेन सोर्स ऑफ एनर्जी. बघितलं आपण इन अ नॉर्मल मॅन 55 to 65% of energy is available to him in the form of carbohydrate present in his diet. आपल्याला आपल्या ज्या डाएट मधून जी काय एनर्जी मिळते तर मोर दॅन 50% एनर्जी वी सॉर्ट फ्रॉम अवर कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 50% 55 ते 65% इथे प्रमाण सांगितलं. इतकी एनर्जी एकटा कार्बोहायड्रेट पासून मिळते. ठीक आहे, पुढे जाऊ. सगळे कॉन्सेप्ट आपण क्लिअर केलो. डेक्स्ट्रो शुगर का म्हणायचं किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी लिव्हो रोटेटरी काय असतं, एपीमर्स काय. ठीक आहे, किंवा त्यांचे आयसोमर्स काय इन केस ऑफ कार्बोहायड्रेट्स बोलतोय आपण. नंतर डेक्स्ट्रो लिव्हो तर झालाय आपला फॉर्म. नंतर अल्फा शुगर म्हणजे काय, बीटा शुगर म्हणजे काय, सगळ्या गोष्टी बघू वन बाय वन. चलो. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट मध्ये आपण काय करणार डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ सॅकराइड युनिट्स दे कॅन बी क्लासिफाइड इनटू मोनोसॅकराइड ऑलिगोसॅकराइड पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइड मध्ये काय असणार सिंगल मोनोमर. सिंगल मोनोमर. आता तो मोनोमर म्हणजे काय सॅकराइड. या मोनोमरला आपण ब्रॅकेट मध्ये लिहून टाकू सिंपल मोनोमर मीन इट इज अ सॅकराइड. बरोबर ना.
मग ऑलिगोसॅकराइड यांच्यामध्ये काय 2 to 9 युनिट्स ऑफ सॅकराइड, 2 ते 9 युनिट असतील. म्हणजे समजा एक ग्लुकोज असेल तर ग्लुकोजला सिंगल युनिट असेल त्याला मोनोसॅकराइड म्हणा, बरोबर. आता 2 पासून 9 ग्लुकोज जर एकत्र आले, 2 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 9 पर्यंत, त्याला तुम्ही म्हणणार ऑलिगोसॅकराइड. आणि पॉलिसॅकराइड म्हणजेच काय, मेनी युनिट्स ऑफ सॅकराइड. मेनी युनिट्स ऑफ सॅकराइड त्यांचं क्लासिफिकेशन सुद्धा आपण लगेच बघून घेऊ. तर त्यांचं क्लासिफिकेशन मध्ये काय काय ते बघू. चला वेल, आता इथे लिहितो मी कार्बोहायड्रेट आणि त्यांचं क्लासिफिकेशन नोट करत चालायचंय. कार्बोहायड्रेट्स काय सांगितलं आपण, 3 पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करू. वेल, पहिला पार्ट काय त्याचा, मोनोसॅकराइड. शॉर्ट मध्ये देतो मी, चला पूर्णच लिहू, मोनोसॅकराइड. ठीक. दुसरा टाइप जो असेल दॅट इज युअर ऑलिगोसॅकराइड अँड थर्ड इज युअर पॉलिसॅकराइड. ठीक आहे. आता काय म्हणतो आपण ते मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलंय. मोनोसॅकराइड मध्ये नॉर्मली मोनोसॅकराइड्स मध्ये जी कार्बनची संख्या असते तर दॅट कार्बन इज फ्रॉम 3 to 7 यांच्यामध्ये लिहून घेऊ. 3 to 7 कार्बन्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतील आणि त्याच्यावरून त्यांचे टाईप करू आपण. एक टाईप काय होणार याच्यामध्ये, ट्रायोजेस. आता ट्रायोज इट इज द सिम्पलेस्ट शुगर. ट्रायोजेसचा अर्थ समजतो तुम्हाला, आपण काय सांगितलं, 3 ते 7 काय प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये, कार्बन प्रेझेंट आहे. ट्रायोजेस मध्ये 3 कार्बन्स आर प्रेझेंट. आणि याचे एक्झाम्पल जर घ्यायचे झालं आपल्याला तर ग्लिसरॅल्डिहाइड हे, आणि दुसरा असेल तुमचा DHAP, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट. हे झाले त्या ट्रायोजेस. आणि दीज आर सिम्पलेस्ट, लिहून टाकू आपण, दीज आर सिम्पलेस्ट शुगर्स. लक्षात ठेवायचे. क्लिअर आहे. वेल, आणि हे जे आपण इथे एक्सप्लेन करतोय याचं मी तुम्हाला स्लाइड्स वरती हे सुद्धा दिसणार, नोट्स म्हणून त्याचा वापर होणार. फक्त अगोदर आपण एक्सप्लेनेशन करून घेऊ. सेकंड एक्झाम्पल, ट्रायोज नंतर काय येणार, 4 कार्बन असणार, त्याला तुम्ही काय म्हणणार, टेट्रोजेस. इथे लिहू आपण 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. ठीक. हे जे टेट्रोजेस आहे तर त्याचं एक्झाम्पल काय, इट इज इरिथ्रोज. ठीक आहे. किंवा जाऊ द्या एकच एक्झाम्पल, ठीक आहे, इरिथ्रोज. हे एक्झाम्पल झाले तुमच्या टेट्रोजचं. आणि दीज आर रेअर, हे रेअर असतात. ठीक आहे. फार या फॉर्म मध्ये 4 कार्बनच्या फॉर्म मध्ये हे सापडत नाही, परंतु त्यांचा वापर कुठल्या तरी ठिकाणी होतो. कुठे वापरले जाणार, दे आर युज्ड इन लिग्निन सिंथेसिस अँड अँथोसायनिन पिगमेंट. अँथोसायनिन माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, अँथोसायनिन पिगमेंट यांच्या फॉर्मेशन मध्ये तुम्हाला कोणाचा वापर होणार, टेट्रोजेस विच आर रेअर इन नेचर. नेक्स्ट फॉर्म काय तुमचा, पेंटोजेस. याला जागा पुरते की नाही, जागा नाही पुरते आपल्याला. ओके. पेंटोजेस किती कार्बन असतील याच्यामध्ये, कार्बन 5 कार्बन प्रेझेंट असणारा जो सॅकराइड असेल त्याला म्हणायचं तुम्ही पेंटोज. पेंटोजचे एक्झाम्पल काय घेणार आपण, रायबोज घ्या. रायबोज शुगर माहिती आहे तुम्हाला, इट इज पेंटोज शुगर. नंतर रायब्युलोज ही एक शुगर असेल, झायल्युलोज याच्यामध्ये 5 कार्बन असतील, आणि असेल याच्यापैकी अजून एक अरॅबिनोज. ठीक. ह्या काय झाल्या, वेगवेगळ्या 5 कार्बन असणाऱ्या 5 कार्बन कंटेनिंग सॅकराइड्स आहेत. ठीक. आणि यालाच काय म्हणतो आपण, मोनोसॅकराइड्स. एकच युनिट प्रेझेंट आहे, फक्त कार्बनची संख्या आता बदलत चालली आहे. तर यांचा वापर, फॉर एक्झाम्पल झायल्युलोज आणि अरॅबिनोज यांच्यापासून, या दोघांपासून कंपाऊंड तयार होणार, झायलन्स अँड अरॅबन्स. तर या झायलन्स आणि अरॅबन्स हे जे दोन तुम्हाला कंपाऊंड इथे दिसत आहेत, तर दिस इज अ सेल वॉल मटेरियल. हे सेल वॉल मध्ये प्रेझेंट असणारे कंपोनंट आहेत. ते कुणी तयार केले, तर तुमच्या पेंटोजेसनी. पर्टिक्युलरली कुठला, झायल्युलोज आणि अरॅबिनोज. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जाऊ आपण, हेक्झोजेस. आता हेक्झोजेस मध्ये काय असणार, हेक्झा मीन्स 6. किती कार्बन असतील, 6 कार्बन. एक्झाम्पल माहिती तुम्हाला, काय एक्झाम्पल्स आहेत त्यांचे, यांचं एक्झाम्पल असेल ग्लुकोज. सेकंड एक्झाम्पल इज फ्रक्टोज. अजून काय घेऊ शकतो आपण, गॅलॅक्टोज. किंवा यांच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊ, मॅनोज. ऑल दीज आर 6 कार्बन कंटेनिंग मोनोसॅकराइड्स. ह्याच्यापैकी जो तुम्हाला ग्लुकोज दिसतोय, ठीक आहे, तर ग्लुकोज इज अ युनिव्हर्सल शुगर. ग्लुकोज इज युनिव्हर्सल शुगर. जागा पुरत नाही मित्रांनो, बरं का, थांबा मी याला मागेच लिहितो, नको, कारण युनिव्हर्सल शुगर. अजून तुम्ही ग्लुकोजला काय म्हणू शकता, इकडे मी एरो दाखवतोय. ग्लुकोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेक्स्ट्रोज. काय म्हणणार आपण ग्लुकोजला,
डेक्स्ट्रोज. अजून तिसरं नाव आपण ग्लुकोजला देऊन टाकू. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेप शुगर, किंवा यालाच तुम्ही म्हणायचे कॉर्न शुगर. का कॉर्न? कॉर्न म्हणजे भुट्टा, मका. मक्यामध्ये मेनली तुम्हाला हा ग्लुकोज सापडणार. ग्रेप शुगर म्हणजे ग्रेप्स मध्ये पर्टिक्युलरली ग्लुकोज तुम्हाला असणार, ठीक आहे, म्हणून त्याला ग्रेप शुगर म्हणा. सॉरी, आता याला डेक्स्ट्रोज काय म्हणायचं ते हे आपण थोडंसं चल. आणि युनिव्हर्सल शुगर म्हणजे काय, हे सगळीकडे अवेलेबल असणार म्हणून डेक्स्ट्रोजचं मी सांगतो तुम्हाला. याच्यापैकी जी फ्रक्टोज आहे तर फ्रक्टोजला तुम्ही काय म्हणायचं, इट इज अ फ्रूट शुगर. फ्रुट्स मध्ये नॉर्मली यू विल फाइंड दिस शुगर, फ्रूट शुगर. वेल, आणि फ्रक्टोजला दुसरं नाव तुम्ही देऊ शकता. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लेव्हुलोज, ठीक आहे. अँड दिस लेव्हुलोज इज फाइंड आउट इन हनी. ग्लुकोज आणि फ्रक्टोज दोन्ही सुद्धा तुम्हाला हनीमध्ये सापडणार. म्हणजेच लेव्हुलोज सापडणार आणि डेक्स्ट्रोज, लेव्हुलोज आणि डेक्स्ट्रोज. कारण डेक्स्ट्रोजचं नाव काय, ग्लुकोज, आणि या लेव्हुलोजचं नाव काय, फ्रक्टोज. ठीक आहे, ओके. तर फ्रूट शुगर म्हटलं आपण, लेव्हुलोज हनीमध्ये तुम्हाला सापडणार. हे काय झाले तुमचे हेक्झोजेस, म्हणजे 6 कार्बन असणारे मोनोसॅकॅराइड्स. याच्यानंतर नेक्स्ट टाईप जो आपण समजून घ्यायचा फक्त आता जागा कमी पडतीये. आणि नंतरचा बोललो आपण हेप्टोजेस. हेप्टोजेस, आता हेप्टोजेस मध्ये एक्झाम्पल काय, सिडोहेप्टुलोज. सिडोहेप्टुलोज क्लिअर आहे. सिडोहेप्टुलोज म्हणजे याच्यामध्ये कार्बन किती येत रे बाबा, कार्बन याच्यामध्ये आहेत 7, ठीक. आणि या सिडोहेप्टुलोज हा इंटरमिडिएट प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. पर्टिक्युलर फोटोसिंथेसिस आपण, इट इज इंटरमिडिएट म्हणजे मध्ये तयार होणारा एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट ऑफ, शॉर्ट मध्ये लिहितोय फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा हा इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा याला तुम्ही लिहून घेऊ शकता. दीज आर व्हेरी सफिशियंट इन्फॉर्मेशन अबाउट दिस सॅकॅराइड्स, ठीक आहे ना. मग इथपर्यंत क्लिअर सर्वांना. हे काय काढले आपण, मोनोसॅकॅराइड्स ज्यांच्यामध्ये 3 ते 7 कार्बन प्रेझेंट असतात, राईट. नेक्स्ट ऑलिगोसॅकॅराइड. आता ऑलिगोसॅकॅराइड आपल्याला नेक्स्ट पेज वरती घ्यावं लागेल, ठीक आहे. हा, जस्ट अ मिनिट, तुम्ही याला एक वेळा नोट करून घ्या, ठीक आहे. क्लिअर आहे, झालं याला. आता नेक्स्ट स्लाइड वरती आपण जाऊ. ऑलिगोसॅकॅराइड, इथे लिहितोय मी ऑलिगोसॅकॅराइड्स. वेल, एका कॉर्नरला लिहू म्हणजे दोन्ही आपल्याला लिहिता येईल. ऑलिगोसॅकॅराइड तुम्ही सर्व एकत्र याचं लिहायचं आणि सगळी इन्फॉर्मेशन एकाच जागी देतो. दॅट्स वाय आपल्याला सफिशियंट स्पेस मिळत नाहीये, ठीक आहे ना. ऑलिगोसॅकॅराइड याच्यामध्ये काय सांगितलं आपण, 2 to 9 मोनोसॅकॅराइड युनिट्स आर प्रेझेंट. मोनोसॅकॅराइड युनिट्स प्रेझेंट, क्लिअर. म्हणजे 2 असतील तरी तुम्ही त्याला काय म्हणणार, ऑलिगोसॅकॅराइड. 3, 4, 5, 6 अप टू 9 इतके जर मोनोसॅकॅराइड युनिट असतील तर दॅट विल बी टर्म्ड ॲज युअर ऑलिगोसॅकॅराइड. नॉर्मली ऑलिगोसॅकॅराइड तुम्ही येईल वेगवेगळ्या टॉपिक्स मध्ये, तेव्हा बघूच आपण त्याला. तर याचं क्लासिफिकेशन आपण कसं करणार, कसं करू याला, आपण याला डायसॅकॅराइड मध्ये घेऊ, ठीक आहे. डायसॅकॅराइड. सेकंड इज ट्रायसॅकॅराइड, शॉर्ट मध्ये लिहितोय मी ट्रायसॅकॅराइड. टेट्रासॅकॅराइड, ठीक आहे. आणि पेंटासॅकॅराइड. पेंटासॅकॅराइड, क्लिअर. असे याला आपण क्लासिफाय करू, ठीक. हेप्टासॅकॅराइड सुद्धा असतं, कारण 6 त्याच्यामध्ये मोनोमर युनिट्स असतील, सॅकॅराइड असतील. डायसॅकॅराइडचे एक्झाम्पल जर घ्यायचे झालेत आपल्याला, तर डायसॅकॅराइड मध्ये काय तुमचा माल्टोज. कारण 2 ग्लुकोजचे मॉलिक्युल एकत्र आले की माल्टोज तयार होणार, ठीक. दुसरा घेऊ आपण सुक्रोज, आणि तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण लॅक्टोज. म्हणजे काय, यांचे 2 मोनोमर युनिट एकत्र आले. आता याला माल्टोज कशापासून बनलेला आहे, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. हे 2 मोनोमर युनिट एकत्र आले, डायसॅकॅराइड तयार झालाय. सुक्रोज कशाने तयार झालाय, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज यांच्यापासून तयार झालाय. आणि लॅक्टोज हा कशापासून तयार झालाय, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज, ठीक. यांची इन्फॉर्मेशन सुद्धा इथेच आपण क्लिअर करू. याच्यापैकी जो माल्टोज आहे, तर माल्टोजलाच तुम्ही काय म्हणू शकता, वेलला इथेच लिहितोय मी असं करून. माल्टोजला तुम्ही माल्ट शुगर सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता, माल्ट शुगर. आणि याचा वापर कशामध्ये किंवा कुठे तुम्हाला हे माल्ट शुगर सापडणार किंवा माल्टोज सापडणार, तर जर्मिनेटिंग सीड्स मध्ये. जर्मिनेटिंग सीड्स मध्ये वी विल फाइंड माल्टो शुगर. जर्मिनेटिंग सीड्स, ठीक. नेक्स्ट काय बोललो आपण, सुक्रोज. आता सुक्रोज हा कशामध्ये, इट इज अ ट्रान्सपोर्ट फॉर्म ऑफ ग्लुकोज. ट्रान्सपोर्ट इन प्लांट.
म्हणजे ज्या शुगरचं ट्रान्सपोर्ट होतं प्लांटमध्ये कोणत्या स्वरूपात होत आहे, सुक्रोजच्या स्वरूपात होते. कशापासून म्हणलाय, ग्लुकोज आणि फ्रक्टोज मध्ये. ठीक. तिसरा लॅक्टोज. लॅक्टोज कशामध्ये सापडणार, ऑब्व्हियसली तुम्हाला मिल्क मध्ये सापडणार. कुणाच्या, मॅमल्सच्या मिल्क मध्ये, पर्टिक्युलर आपण ह्युमनच्या मिल्क मध्ये सुद्धा सापडणार आणि काऊ मिल्क मध्ये सुद्धा तुम्हाला सापडणार. मिल्क ऑफ दिस टू, त्याच्यामध्ये लॅक्टोज तुम्हाला सापडेल. कशापासून बनलेला आहे, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. ठीक. तर हे काय झाले तुमचे डायसॅकॅराइड्स. आता वेगळ्या कलर मध्ये घेऊ, समजायला सोपं होईल. ट्रायसॅकॅराइड. ट्रायसॅकॅराइड मध्ये काय असणार, 3 मोनोमर प्रेझेंट असतील, 3 मोनोमर्स. क्लियर. याचं एक्झाम्पल ट्रायसॅकॅराइडचं काय घेणार तुम्ही, वेल याचं एक्झाम्पल घेऊ आपण रॅफिनोज. काय एक्झाम्पल आहे, रॅफिनोज. याच्यामध्ये 3 मोनोमर्स. परत एक वेळा तुम्ही 3 मोनोमर्स. वेल आता रॅफिनोज हा कशापासून बनलेला आहे, इट इज मेड अप ऑफ ग्लुकोज हा एक मोनोमर, दुसरा गॅलॅक्टोज सेकंड मोनोमर, अँड थर्ड इज युअर फ्रक्टोज. ग्लुकोज, फ्रक्टोज अँड गॅलॅक्टोज याच्यापासून जे 3 मोनोमर युनिट एकत्र आले त्यांनी काय तयार केला, रॅफिनोज तयार केला. राईट. वेल टेट्रासॅकॅराइड. याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ आपण स्टॅक्यूज अँड एक्झाम्पल ई डॉट जी डॉट. वेल अँड स्टॉक्यूज आणि स्कॉर्डोज. स्टॉक्यूज अँड स्कॉर्डोज. क्लियर. हे कोणाचे एक्झाम्पल झाले तुमच्या, टेट्रासॅकॅराइड. अँड पेंटासॅकॅराइड मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ वर्बॅकोज. म्हणजे याच्यामध्ये किती आहेत, 5 मोनोमर युनिट्स. समजलं तुम्हाला ओलिगोसॅकॅराइडचं क्लासिफिकेशन आणि यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या मोनोमर युनिट प्रेझेंट असतात. राईट. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा याला नोट करा. नेक्स्ट लाईनवरती आपण जाऊ. तिसरं क्लासिफिकेशन आपलं पॉलिसॅकॅराइड. ऍक्च्युली आपल्याला जागा नसल्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी याला लिहितोय, तुम्ही एकत्र लिहायचंय. त्याचे स्क्रीनशॉट घेऊन नंतर तुम्ही एका जागी त्याला आणू शकता. पॉलिसॅकॅराइड म्हणजेच काय, मेनी मोनोमर युनिट्स. मेनी मोनोमर युनिट्स आर फाउंड. आता याच्यामध्ये सुद्धा आपण 2 टाईप याचे करू. एक तर जर सारख्या युनिटने तयार झालेला असेल, होमोमिस सेम, तर त्या सॅकॅराइडला म्हणू आपण होमोपॉलिसॅकॅराइड. म्हणजेच फॉर एक्झाम्पल भरपूर सारे ग्लुकोज सेमच असतील ना, तर ग्लुकोज 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 असे 100 200 300 एकत्र आले आणि त्यांच्यापासून जो सॅकॅराइड तयार झाला पॉलिसॅकॅराइड, त्याला तुम्ही काय म्हणायचं, होमोपॉलिसॅकॅराइड. राईट. आणि दुसरा पॉलिसॅकॅराइड मध्ये जाऊ आपण, त्याला म्हणू आपण हेट्रोपॉलिसॅकॅराइड. हेट्रोपॉलिसॅकॅराइड म्हणजेच इट इज मेड फ्रॉम, इथे लिहू आपण, चला, मेड फ्रॉम सेम मोनोसॅकॅराइड. ठीक. याचं उदाहरण काय देता येईल तुम्हाला, उदाहरण देऊ आपण. याचं उदाहरण असेल ग्लायकोजेन किंवा स्टार्च और सेल्युलोज. हे तिन्ही कशाने बनलेले आहेत, दीज आर मेड फ्रॉम ग्लुकोज. हे ग्लुकोज पासून तयार झाले. होमोमिस सेम, सारखे ग्लुकोज मॉलिक्युल एकत्र आले आणि त्यांच्यापासून होमोपॉलिसॅकॅराइड तयार झाले. दुसरा की हेट्रोपॉलिसॅकॅराइड. आता हेट्रो म्हणजेच काय, मेड फ्रॉम डिफरंट मोनोसॅकॅराइड युनिट्स. डिफरंट मोनोसॅकॅराइड्स. ठीक आहे. ओके. वेगवेगळ्या मोनोसॅकॅराइड पासून हे तयार झाले. याचं एक्झाम्पल काय घेणार तुम्ही, हेपॅरिन घ्या. हेपॅरिन इज अ अँटीकोॲग्युलंट. ठीक आहे ना. हेपॅरिन काय म्हणून काम करतोय, अँटीकोॲग्युलंट. कशापासून मिळवत आहेत म्हणजे इट इज नॅचरली अकरिंग अँटीकोॲग्युलंट इन युअर ब्लड स्ट्रीम, सो दॅट ब्लड क्लॉटिंग विल नॉट टेक प्लेस व्हेन द ब्लड इज फ्लोइंग थ्रू युअर आर्टरीज अँड व्हेन्स. तर हेपॅरिन याचं एक्झाम्पल असेल. आणि सेकंड एक्झाम्पल आपण याचं घेऊ पेक्टिन. इट इज अ सेल वॉल मटेरियल. इन शॉर्ट आपण याला डिव्हाइड केलं, कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. आता याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण घेतलंय, इथपर्यंत कळालेलं असावं. चलो आगे बढ़ते. वेल मोनोसॅकॅराइड्स मी भरपूर सारी इन्फॉर्मेशन देऊन दिल्या आणि तुम्हाला तेच सांगितलेलं आहे आपण की हे फक्त तुम्हाला नोट्स म्हणून उपयोगाला येईल. दॅट इज वाय सिम्पलेस्ट शुगर सांगितलंय आपण, विच कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज. आता एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्याचा हायड्रोलायसिस केल्यानंतर काय मिळणार, काय मिळणार नाही. म्हणजे त्यांचा हायड्रोलायसिस पुन्हा होऊ शकत नाही असे मोनोसॅकॅराइड्स. फॉर्म्युला मध्ये काय तुमच्या जनरल फॉर्म्युला CnH2nOn. फॉर्म्युला CnH2nOn. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण उदाहरण घेऊ, जसं की ग्लुकोज. त्याच्यामध्ये ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. काय दिसते तुम्हाला, C कार्बन 6 आहेत,
मग 2n म्हणजे काय 12 होतील आणि परत n किती आहे 6 म्हणून C6H12O6. किंवा मोनोसॅकराइडचं दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण C7H14O7. हे कुणाचं एक्झाम्पल झालंय सिडोहॅप्टुलोज. इन शॉर्ट फॉर्म्युला समजला तुम्हाला. जनरल फॉर्म्युला ऑफ मोनोसॅकराइड इज CnH2nOn. ठीक ओके. कार्बन अँड ऑक्सिजन ॲटम सेम. कार्बनच्या आणि याच्यामध्ये काय कार्बन इज इक्वल टू ऑक्सिजन. Cl कार्बन किती आहेत 6, ऑक्सिजन किती आहे 6. इथे सुद्धा कार्बन 7 आणि ऑक्सिजन 7 म्हणजे कार्बनचा नंबर आणि ऑक्सिजनचा नंबर इज सेम. नेक्स्ट काय फर्स्ट स्टेप ऑफ ऑक्सिडेशन फॉस्फोरायलेशन. जेव्हा या मोनोसॅकराइड्सचं काय होणार ऑक्सिडेशन होणार तर पहिली स्टेप त्याच्यामध्ये कुठली असेल फॉस्फोरायलेशन. ऍडिशनल ऑल मोनोसॅकराइड्स अकर इन D and L फॉर्म एक्सेप्ट DHAP. DHAP चा फॉर्म्युला काय CH2OH CH2OH. हा काय जर DHAP वगळता सगळे हे D आणि L फॉर्म मध्ये सॉरी हा DHAP सोडला तर सगळे तुम्हाला जे मोनोसॅकराइड कोणत्या स्वरूपात सापडतात D किंवा L. आता D आणि L काय असतं सपोज की असा एक पोलराइज लाईट. की आता केमिस्ट्रीचा कॉन्सेप्ट आहे खरं तर तुमचा. समजा ही पोलराइज लाईट आहे आणि हा पोलराइज लाईट समजा तुमच्या या ग्लुकोज वरती पडला तर हा लाईट जर लेफ्ट साइडला आता ही राईट साइड झाली राईट साइडला जर डिफ्लेक्ट होत असेल तर तो फॉर्म म्हणजे तुमचा डी फॉर्म. आणि डी फॉर्म म्हणजेच काय डेक्स्ट्रो रोटेटरी. लाईट कुठे रोटेट झालाय राईट साइडला. कुणाचा लाईट पोलराइज लाईट कुणी केलाय ह्या मॉलिक्युलने म्हणून तो फॉर्म काय झाला डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि जर तो लेफ्ट कडे होत असेल लेफ्ट कडे इथे लिहितोय मी राईट तर त्या शुगरला तुम्ही म्हणायचे लिव्हो रोटेटरी. म्हणजेच हा झाला एल फॉर्म आणि हा झाला तुमचा डेक्स्ट्रो म्हणजे डी फॉर्म. ठीक आहे तर याला डेक्स्ट्रो फॉर्म आणि लिव्हो फॉर्म तुम्ही म्हणायचे. चलेंगे आगे अभी डी आणि एल फॉर्म तुम्हाला कळायला आहे. ओके नंतर काय सांगितलं आपण 3 ते 7 कार्बन त्यांच्यामध्ये बघितले. क्लासिफिकेशन मध्येच पूर्ण एक्सप्लेनेशन आपण केलंय. फक्त तुम्ही एक नोट करून घ्यायला. ऑल मोनोसॅकराइड्स आर इदर अल्डोजेस और कीटोजेस. सांगितलं आपण अल्डोजेस मध्ये ज्यांच्यामध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप असेल आणि कीटोजेस मध्ये ज्यांच्यामध्ये कीटोन ग्रुप असेल. हे झालंय आपलं. सिम्पलेस्ट मोनोसॅकराइड्स आर ग्लिसरॉल्डिहाइड आणि DHAP. हे सुद्धा आपण तिथे लिहिलंय क्लासिफिकेशन मध्ये. टेट्रोजेस आर रेअर सांगितलं. इरिथ्रोज टेक्स पार्ट इन सिंथेसिस ऑफ लिग्निन अँड अँथोसायनिन क्लासिफिकेशन मध्ये ते सुद्धा एक्सप्लेन केलंय. पुढे Xylulose and arabinose form xylans and aramans which are cellulose material. हे सुद्धा क्लासिफिकेशन मध्ये झालंय. आता मी तुमचा फार वेळ याच्यामध्ये घालवणार नाही कारण ऑलरेडी त्यात सगळ्या गोष्टी एक्सप्लेन झाल्या राईट. हेक्झोसेस आर व्हाईट क्रिस्टलाइन स्वीट अँड एक्स्ट्रीमली सोल्युबल इन वॉटर. तेही बोललो आपण. ग्लुकोज इज युनिव्हर्सल शुगर ऑल्सो नोन एज डेक्स्ट्रोज शुगर ग्रेप शुगर किंवा कॉर्न शुगर. हे सुद्धा मी तिथे एक्सप्लेन केलंय. डेक्स्ट्रोज का तर इट विल रोटेट द पोलराइज्ड लाईट टू द राईट साइड. Fructose, it is a fruit sugar also known as levulose, naturally occurring sweetest sugar. आणि honey has 2 types of sugar, dextrose and levulose. ठीक आहे. डेक्स्ट्रोज याला का म्हटले होते तुम्ही डेक्स्ट्रोज का म्हटले होते कारण त्या डी फॉर्म मध्ये अवेलेबल होते बरोबर ना. म्हणून त्याला तुम्ही डेक्स्ट्रोज शुगर सुद्धा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे ग्लुकोज म्हणून त्याला डेक्स्ट्रोज म्हटले. आणि लेवलोज दुसरं नाव कोणाचं आहे फ्रक्टोजचं नाव. आणि दोन्ही कोणामध्ये सापडतात हनीमध्ये सापडतात. ते आपण उल्लेख केला होता. पुढे जाऊ. स्ट्रक्चर ऑफ सॅकराइड इज इदर रिंग ऑर स्ट्रेट चेन. 2 स्वरूपात तुम्हाला ते स्ट्रक्चर सापडतील. हा याच्यापैकी एक मोनोसॅकराइड मध्ये पेंटोजेस आणि हेक्झोजेस आहे. फॉर एक्झाम्पल पेंटोजेस अँड हेक्झोजेस म्हणजे काय ज्यांच्यामध्ये 5 कार्बन असतील ते पेंटोजेस आणि ज्यांच्यामध्ये 6 कार्बन असतील ते हेक्झोजेस. हे दोन्हीही कोणत्या स्वरूपात सापडतील तुम्हाला सॉलिड फॉर्म मध्ये सापडतील. सॉलिड नेचर असेल. आणि ते सॉलिड नेचर म्हणजे काय एक तर रिंगच्या स्वरूपात सापडतील रिंग फॉर्म आणि दुसरा कुठला फॉर्म असेल स्ट्रेट चेनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सापडतील स्ट्रेट चेन. त्याला म्हणतो आपण सॉलिड फॉर्म. परंतु कोण आणि सगळ्यात जास्त कॉमन जे असतात तर पेंटोजेस आणि हेक्झोजेस हेच 2 सगळ्यात जास्त कॉमन असतील. बर मग जी 6 मेंबर्ड रिंग असेल त्याला म्हणायचं पायरॅनोज. आता पायरॅनोज ही रिंग काय स्ट्रक्चर घेऊ आपण. चलो कलर चेंज करके अभी थोड़ा सा देखो सी 2 3 4 5 और ये हो गया 6. हे स्ट्रक्चर कोणाचं घेतोय आपण दिस इज युअर ग्लुकोज. ओके नीट लक्षात घ्यायचंय. आता आपण इथे काढलं होतं याला ही अल्डिहाइड शुगर आहे म्हणून इथे CHO ग्रुप आला. नंतर
हा कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, 4, 5 आणि 6. काय फॉर्म्युला आहे? C6H12O6 हा फॉर्म्युला आहे. CnH2ON हा जनरल फॉर्म्युला होता. तर इथे काय येणार तुमच्या? वेल 6 कार्बन 6 ला तुम्ही सरळ सरळ असं लिहा CH2OH. आता इथे तुमचा OH ग्रुप, इथे सुद्धा OH ग्रुप, इथेही OH, हिअर इट इज H म्हणजे अपोजिटला, कारण पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आपण याला बोललो होतो, बरोबर ना? मग इथे काय येणार? ऑब्विसली H सोपं आहे समजायला. तर हे झालं तुमचं ग्लुकोजची स्ट्रेट चेन. ही स्ट्रेट चेन झाली. आता काय होणार? हा जो सेकंड लास्ट आहे म्हणजे 5th नंबरचा कार्बन, तर या 5th नंबरचा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच असणार. OH ग्रुप मधला ऑक्सिजन आता 1 नंबरशी अटॅच होणार. म्हणजे काय? मी सरळ सरळ याला असं काढतो इथे. आता हा ऑक्सिजन याला अटॅच होईल. वेल पुढची डायग्राम घेऊ. ठीक आहे. आता काय सांगतोय लक्षात घ्या, हा 5 नंबरचा कार्बन आहे, तर याच्यामध्ये OH ग्रुप आहे. यातला O हा अफिनिटी दाखवतो C1 ला. म्हणजे कसं होईल? परत एक वेळा काढू. 2, 3, 4, 5 आणि 6. हे 6 कार्बन झाले. इथे काय होतं तुमचं? CH2OH. इथे OH होता, इथेही OH, हाही OH, इथे H, OH, H, H आणि इकडे सुद्धा H आणि इथे OH आहेच. तर यातला जो O आहे, तर हा O कुणाशी बॉन्ड तयार करतो? तर इथे काय तुमचा O आणि इथे H. तर कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. तर ह्या कार्बन नंबर 1 शी हा अफिनिटी शो करतो. समजतं तुम्हाला? हा 5 नंबरचा कार्बन आहे, इथे OH ग्रुप आहे, याचा ऑक्सिजन आता C1 ला जाऊन अटॅच होणार. पण अटॅच जर होईल तर कार्बनची व्हॅलेन्सी माहिती आहे तुम्हाला, कार्बनची व्हॅलेन्सी 4. आता हा अटॅच झाल्यानंतर कार्बनची व्हॅलेन्सी 5 होईल, कारण ऑलरेडी 4 जागा त्यांनी ऑक्युपाय केलेल्या आहेत. मग व्हॅलेन्सी 5 करू शकतो का आपण? नाही करू शकत. म्हणजे व्हॅलेन्सी 4 ठेवणं गरजेचं आहे. मग आपण इथे अटॅच दाखवला हा O. तर याच्यापैकी एक बॉन्ड इथला हा बॉन्ड निघून जाणार. आता काय होईल? त्यांची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होईल. तर याला जाऊन आता अटॅच होणार H. कोणता H? हा H गेला इकडे अटॅच झाला आणि O ने याच्याशी बॉन्डिंग तयार केली. तर आपण इथला आता हे स्ट्रक्चर संपवून टाकू. कळलं तुम्हाला काय केलं आपण? तर ह्याच्या स्वरूपात कार्बन 5 चा OH ग्रुप कार्बन 1 ला अटॅच झाला आणि इथे आता COOH असं COHH असं कन्फिगरेशन तुम्हाला दिसेल. तर या फॉर्मला तुम्ही काय म्हणायचंय? दिस इज हेमी ऍसिटल फॉर्म. इट इज हेमी ऍसिटल, कारण ऑक्सिजन आता 1 ला अटॅच झालाय. आता याला जर तुम्ही रोटेट केलं, याचं टिल्टिंग जर केलं, तर हे झाले स्ट्रेट फॉर्म, बरोबर की नाही? तर स्ट्रेट फॉर्म केल्यानंतर ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्ही बुक मध्ये बघा. इट विल लुक लाईक दिस. असं स्ट्रक्चर तुम्हाला ग्लुकोजचं दिसतं. तर यातला जो हा ऑक्सिजन आहे तुम्हाला इथे दिसतोय. आता काय करायचंय? HOH हा H वरती येणार, हा OH खाली येणार. इथे होता की नाही? सेकंड HOH कुठे येणार? इथे HOH. थर्ड पोझिशनला काय दिसतो तुम्हाला? परत HOH दिसतोय. आणि फोर्थ पोझिशनला इथे बघा तुम्ही, इथे काय येणार तुम्हाला? H वरती दिसतोय. काय करतोय? हा इथे येणार तुमचा CH2. हेच बघायचं, लास्ट घेऊ आपण. CH2OH आणि इथे H. इथे OH आणि खाली एक मिनिट इथे येतोय H आणि इथे सुद्धा HOH. हा झाला OH. हे स्ट्रक्चर तुम्ही जर उलट केलं, तर उलट म्हणजे असं टिल्ट केलं याला, तर हे कम्प्लीट स्ट्रक्चर म्हणजे हे स्ट्रक्चर. अँड दिस इज नथिंग बट युअर ग्लुकोज स्ट्रक्चर. क्लिअर आहे? या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणताय? ग्लुकोज स्ट्रक्चर म्हणताय. वेल ठीक आहे, हे स्ट्रक्चर कळालं तुम्हाला. ही काय झाली? आपली स्ट्रेट चेन झाली ग्लुकोजची. यातला 5 नंबरचा कार्बन 1 नंबरला अटॅच झाला आणि H जो होता तो या O ला अटॅच झालाय. म्हणजे व्हॅलेन्सी सुद्धा मेंटेन. आणि या स्ट्रक्चरला हेमी ऍसिटल म्हटले. याला तुम्ही टिल्ट केलं तर ही जी रिंग तयार झाली, तर दिस रिंग इज युअर पायरॅनोज रिंग. या रिंगला काय म्हणायचंय? पायरॅनोज. वरती काय लिहिलंय आपण बघा. 6 मेंबर्ड रिंग इज नोन एज पायरॅनोज. 6 मेंबर आहेत तिथे. याला म्हणा तुम्ही कार्बन. हे सगळे कार्बन आहेत इथे. कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, 4. यस, दिस इज कार्बन 5 अँड दिस इज कार्बन 6. हा 6 नंबरचा कार्बन होता इथे बघा. दिस इज 6 नंबर. तर 6 नंबरचा कार्बन वरती गेला. इथे 5, 4, 3, 2, 1. आता जेव्हा या स्वरूपात हायड्रोजन वरती दिसतोय आणि OH खाली दिसतोय तुम्हाला, बरोबर की नाही? तर OH खाली जर दिसत असेल तर दिस फॉर्म इज कॉल्ड एज, दिस ग्लुकोज विल बी कॉल्ड एज अल्फा ग्लुकोज.
समजून घ्यायचंय. अल्फा आणि बीटा ग्लुकोज आपण बोललो होतो, त्याला एक्सप्लेन करू. जेव्हा OH ग्रुप पहिल्या कार्बनचा जेव्हा खाली दिसेल, कुठे H वरती OH खाली, त्याला म्हणायचं अल्फा ग्लुकोज. ठीक. आणि जेव्हा हा OH आय मीन वरती असणार, तर त्यावेळी तुम्ही त्याला म्हणणार बीटा ग्लुकोज. अल्फा आणि बीटा ग्लुकोज तुम्हाला रिंग्स येतात, पण आपल्याला बॉन्डिंग सुद्धा असते. अल्फा 1,4 लिंकेज, जी कॉमन लिंकेज असते, तिथे कन्फ्यूज होऊ शकतो आपण. मग अल्फा ग्लुकोज केव्हा म्हणणार, इथे लिहूच आपण, वेन OH इज लोअर इन पोझिशन. लोअर इन पोझिशन, खालच्या पोझिशनला कोण दिसतोय, पहिल्या नंबरच्या कार्बनला OH दिसतोय, मग त्याला म्हणायचं अल्फा ग्लुकोज. हाच जर OH वरती गेला तर त्याला तुम्ही काय म्हणणार, बीटा ग्लुकोज. ठीक. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की पायरॅनोज रिंग कशाला म्हणायचं. आणि फ्युरानोज रिंग, फ्युरानोज रिंग ही कशी असणार, दिस इज 5 मेंबर्ड रिंग. याच्यामध्ये 5 मेंबर असतील, 5 मेंबर्ड रिंग. क्लिअर आहे. तर ही याला नोट करा. चला, वेल हे नोट झालं असेल. आता आपण काय बघू, आपण बघितली पायरॅनोज रिंग कशी तयार झाली. तर हेमिएसिटल फॉर्म झालाय आणि याच्यामध्ये अल्फा ग्लुकोज, बीटा ग्लुकोज, कारण 6 मेंबर ग्लुकोज असतो. तर रायबोज शुगर घेऊ आपण, ज्याच्यामध्ये 5 कार्बन असतात. तर फ्युरानोज रिंग सुद्धा अशीच तयार होणार. कशी तयार होईल बघू. फ्युरानोज रिंग, ठीक आहे ना. तर फ्युरानोज रिंग म्हणजे काय, सी रायबोजचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कार्बन किती असतील, 5. हे 5 कार्बन, एंडला काय ना CH2H. हे एकदम सोपं स्ट्रक्चर बघा. आणि इथे काय, सेम HO. आता या तिन्ही कार्बनला, सेकंड, थर्ड आणि फोर्थला, यू विल फाइंड OH ग्रुप ऑन राईट साइड, आणि लेफ्ट साइडला तुम्हाला H दिसेल. तर हे स्ट्रक्चर झालं तुमच्या रायबोजचं. बरोबर. रायबोज म्हणजे इट इज 5 कार्बन कंटेनिंग. याच्यामध्ये सुद्धा सेम, याला नंबर देऊन द्या, 1, 2 कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ, आणि दिस इज द 5th कार्बन. बरोबर. सेकंड लास्ट कार्बन बद्दल बोलतोय आपण. तर याचा एक O जाणार आणि कार्बन 1 ला अटॅच होणार. म्हणजे आता हे स्ट्रक्चर कसं होईल, मी डायरेक्ट लिहितोय. ठीक आहे ना. कार्बन 1, 2, 3, 4 अँड दिस इज युअर CH2OH. आणि याचा ऑक्सिजन जाऊन अटॅच झाला होता याला. बरोबर ना. आणि जो OH, हा OH ग्रुप दिसतोय, ऑक्सिजन इथे अटॅच झालाय, मोठा घ्या, आणि H हा वरती जाऊन अटॅच झालाय. तर हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर झालंय, रिमेनिंग स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेम असणार आहे. H वेल, आणि इकडे सुद्धा काय होतं, H. तर हे स्ट्रक्चर परत एक वेळा काय तयार झाले, हेमिएसिटल म्हणूनच तयार झाले. बरोबर ना. मग आता याला सुद्धा जर तुम्ही टिल्ट केलं, ठीक आहे, तर ही 5 मेंबरची रिंग, यातला जो ऑक्सिजन दिसतोय हा वरती जाणार, आणि अशी 5 मेंबरची रिंग इथे तुम्हाला तयार दिसेल. क्लिअर. आता हे याचे घ्या, इथे सुद्धा काय ना, HOH. इथे सेकंड हा कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4. ठीक आहे. तर इथे HOH काहीच नाही करत आपण, याचे फक्त रिंग फॉर्म मध्ये लिहितोय. इथे सुद्धा काय होणार, H नो 1 2 3 4, 1 2 3 4. ओके. वरती येणार तुमचा CH2OH आणि इथे येणार H. तर हे जे स्ट्रक्चर तयार झालंय, तर या स्ट्रक्चरला आता तुम्ही काय म्हणणार, फ्युरानोज रिंगचं स्ट्रक्चर तयार झालंय. कळतं सगळ्यांना. वेल, दिस इज द रायबोज शुगर. मग पायरॅनोज, फ्युरानोज. पायरॅनोज शब्दाला काय सांगायचं, 6 मेंबर्ड रिंग, आणि फ्युरानोज म्हटलं की 5 मेंबर्ड रिंग. इथे ऑक्सिजन 1 झाला, हे कार्बन 1 2 3 4 आणि वरचा 5, हा 4 कार्बन, आणि हा कार्बन झाला 5th. बरोबर. तर हे ह्यात झाल्या तुमच्या कॉन्सेप्ट रिंग फॉर्म आणि स्ट्रेट चेनच्या फॉर्म मध्ये असणार आहे. ठीक. आगे बढ़ते. आता एनोमर काय आणि एपिमर काय, परत तिथे चालू आहे आपण. एनोमर म्हणजे काय, समजा ऍक्वस सोल्युशन मध्ये ग्लुकोज अकर इन सायक्लिक स्ट्रक्चर. जर ग्लुकोजला तुम्ही ऍक्वस सोल्युशन मध्ये मिक्स केलं, म्हणजे त्याचं सोल्युशन तयार केलं, तर ग्लुकोज कोणत्या स्वरूपात तुम्हाला सापडणार, सायक्लिक फॉर्म मध्ये सापडणार. अँड दॅट इज द एनोमर ऑफ युअर ग्लुकोज. इन एनोमर्स ऑफ ग्लुकोज, पोझिशन ऑफ H and OH groups are changed on C1 कार्बन ॲटम. काय होणार, स्ट्रक्चर तर आता बघितलं होतं आपण, 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 कार्बन आहेत. कार्बन नंबर 1, तर समजा इथे OH होता आणि इथे H होता, तर दिस पोझिशन विल बी इंटरचेंज्ड. कार्बन नंबर 1 ला ग्लुकोज मध्ये काय सांगितलं, सोल्युशनच्या फॉर्म मध्ये ग्लुकोज कसं सापडेल तुम्हाला, सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे ना. सायक्लिक स्ट्रक्चर मी इथे काढत नाहीये, फक्त तुम्हाला एक चेन दाखवतोय. तर HOH ही पोझिशन चेंज होणार, त्याला तुम्ही म्हणायचं एनोमर. क्लिअर. आणि दुसरा एपिमर. एपिमर कशाला म्हणतो आपण, कार्बन 2 3 4 सी,
Isomer formed as a result of interchanging of OH and H groups on carbon 2, 3, 4 of glucose are known as epimer. इथे एपिमरचं एक्झाम्पल दिसते तुम्हाला, यालाही मोठं करू आपण. इथे बघा काय दाखवलं आपण, कार्बन नंबर 2, 3 आणि 4 या 4 कार्बनवरती जर H आणि OH हे एकमेकाला इंटरचेंज करत असतील, सी 2, 3, 4 नंबरच्या कार्बनला OH आणि H ची पोझिशन जर चेंज होत असेल तर दॅट इज टर्म्ड एज युअर एपिमर. आता एनोमर म्हणजे काय, सायक्लिक फॉर्म मध्ये, आणि एपिमर मध्ये काय झालं, कार्बन नंबर 2, 3, 4 वरचा कोणता होता, एनोमर. एनोमर मध्ये कार्बन 1 ला OH आणि H यांची इंटरचेंज झाली पोझिशन, आणि कार्बन 2, 3, 4 जर असेल तर तिथे OH आणि H हे एकमेकाला इंटरचेंज झाले, त्याला म्हणायचं तुम्ही एपिमर. ठीक, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात असू द्या. पुढे जाऊ. मोनोसॅकॅराइड्स झालंय आपलं. With free aldehyde group are called as aldoses and with free ketone groups are called as ketoses. एक्सप्लेन केलंय आपण. एक्झाम्पल परत एक वेळा बघून घेऊ. हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं, ट्रायोजेसचं हे होतं टेट्रोजेस, रायबोज वॉज पेंटोजेस, इट वॉज अगेन पेंटोजेस, डिऑक्सिरायबोज. वेल डिऑक्सिरायबोज तुम्ही कशाला म्हणायचे, जर डिऑक्सिरायबोज ही 5 मेंबर रिंग आहे. ठीक, हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4 आणि इथे जे CH2OH होता दिस वॉज युअर कार्बन 5, आणि इथे H, इथे HOH, इथेही HOH, HOH असे एक काय 5 मेंबर रिंगचं स्ट्रक्चर आहे. तर याला काय म्हटलं आपण, रायबोज. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ रायबोज, बरोबर ना, जे की आपण फ्युरानोज रिंग बद्दल बोललो. नाही, आता डिऑक्सिरायबोज केव्हा म्हणणार, जेव्हा हा 2 नंबरच्या कार्बन मधील ऑक्सिजन हा निघून जाणार, डी मीन्स एलिमिनेट, त्या केस मध्ये आपण त्याला म्हणणार डिऑक्सिरायबोज शुगर. म्हणजे डीएनए मध्ये प्रेझेंट असणारी इथे काय ओ नसणार आहे, म्हणजे डिऑक्सिरायबोज बनणार, आणि रायबोज शुगर मध्ये सेकंड पोझिशनला लोअर पोझिशनला OH प्रेझेंट असेल. ही रायबोज झाली, आणि डिऑक्सिरायबोज म्हणजे सेकंड पोझिशनचा ऑक्सिजन निघून गेला, ती झाली डिऑक्सिरायबोज. वेल, तर हे डिऑक्सिरायबोज झालं. ग्लुकोज माहिती तुम्हाला, गॅलॅक्टोज मिल्क मध्ये सापडणार, आणि मॅनोज. हे एक्झाम्पल झाले अल्डोज शुगरचे. आणि किटोज शुगरचे एक्झाम्पल DHAP, सिम्पलेस्ट मोनोसॅकॅराइड, हा सिम्पलेस्ट होता, बरोबर की नाही. नंतर इरिथ्रोलेज म्हणजे हा काय 4 कार्बन कंटेनिंग होता मोनोसॅकॅराइड. रायबुलोज हा सुद्धा 5 कार्बन आहे. झैलुलोज इट इज अगेन 5 कार्बन. फ्रक्टोज इट इज 6 कार्बन, आणि सिडोहेप्टुलोज इट इज 7 कार्बन. याच्यामध्ये किती कार्बन होते, 7 कार्बन होते. तर हे लक्षात घ्यायचंय, महत्वाचं आहे. कीटोन ग्रुप असणारे कोण झाले, DHAP, इरिथ्रोज, झैलुलोज, रायबुलोज, फ्रक्टोज आणि सिडोहेप्टुलोज. आणि तुमचे मोनोसॅकॅराइड मध्ये जे अल्डोज ग्रुप असणारे, अल्डिहाइड ग्रुप असणारे, ते एक्झाम्पल्स म्हणजे वरचे. ठीक, नोट करून घ्या. पुढे जाऊ. आता काय, ऑल मोनोसॅकॅराइड्स आर रिड्युसिंग शुगर्स सांगितलं होतं आपण, कारण यांच्यामध्ये फ्री अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप असतो. वेल, as their free aldehyde and ketone groups are capable of reducing cupric Cu2+ ion to cuprous ions. म्हणजे काय, समजा जेव्हा बेनेडिक्स टेस्ट तुम्ही करता, बेनेडिक्स टेस्ट, और दुसरी असते याच्यामध्ये फेलिंग्स टेस्ट. या टेस्टचा वापर कशासाठी करतात, टू फाइंड आउट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इन युरिन और ब्लड जनरली. ठीक आहे, कशासाठी टेस्ट करतात या, टू फाइंड आउट ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इन युरिन और ब्लड. ठीक आहे ना. मग आता ही टेस्ट का वापर करतो आपण, कारण फ्री अल्डिहाइड ग्रुप असणारे मोनोसॅकॅराइड्स आहेत तुमच्याकडे, आणि ग्लुकोज इज मोनोसॅकॅराइड, बरोबर की नाही. आणि कीटोन ग्रुप असणारे सुद्धा आहेत. ठीक, जसं बोललो होतो आपण सिडोहेप्टुलेज, हा कसा झाला तुमचा कीटोज ग्रुप असणार झाला, बरोबर ना. तर यांच्यामध्ये प्रॉपर्टी काय असणार की या फ्री अल्डिहाइड और कीटो ग्रुप जो असेल तर ते काय करू शकतात, रिड्यूस करू शकतात. काय रिड्यूस करतात, Cu2+ आयन, क्युप्रिक आयनला क्युप्रस आयन मध्ये रिड्यूस करू शकतात. मग ही कॅपेबिलिटी या मोनोसॅकॅराइड्स मध्ये असल्यामुळे त्यालाच आपण काय म्हणतो की ते कोणती टेस्ट शो करतायत, तर दे आर टर्म्ड ॲज रिड्युसिंग शुगर. कारण याला रिड्यूस केलं यांनी, Cu2+ क्युप्रिक आयनला क्युप्रस आयन मध्ये रिड्यूस केलं कोणी, मोनोसॅकॅराइड्सने. म्हणून ऑल मोनोसॅकॅराइड्स आर रिड्युसिंग शुगर्स. स्टेटमेंट ही इथे दिलेलंच आहे, ऑल मोनोसॅकॅराइड्स आर रिड्युसिंग शुगर. का रिड्युसिंग शुगर, परत एक वेळा, की त्यांचा फ्री अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप जो आहे तर तो Cu2+ आयन जो की कुणामध्ये प्रेझेंट असतो, बेनेडिक्स किंवा फेलिक्स सोल्युशन मध्ये, तर त्याला रिड्यूस करतो. कॉपर 2+ ला कॉपर 1+ मध्ये, म्हणजे क्युप्रिक टू क्युप्रस आयन त्याला कन्व्हर्ट करतो. राईट.
दिस प्रॉपर्टी इज द बेसिस ऑफ बेनेडिक्ट टेस्ट और फिलिंग टेस्ट टू डिटेक्ट प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज इन युरिन सांगितलं आपण. समजलं रिड्युसिंग काय म्हणतो आपण याला. आता ह्याच्यामध्ये डायसॅकराइड जे आहेत वेल लिहून टाकू आपण. डायसॅकराइड हेही लक्षात ठेवायचं आहे. डायसॅकराइड्स लाईक युअर लॅक्टोज अँड माल्टोज हे जे डायसॅकराइड असतील पुढे सुद्धा येईल. तर दीज आर रिड्युसिंग डायसॅकराइड म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा ही ॲबिलिटी आहे. परंतु सुक्रोज सुद्धा काय झाला हा डायसॅकराइड झाला. अँड बट सुक्रोज इज नॉन रिड्यूसिंग डायसॅकराइड. क्लियर टू ऑल. ओके आगे बढ़ते फिर. सी डिराइव्ड मोनोसॅकराइड. डिराइव्ड मोनोसॅकराइड कशाला म्हणायचंय ठीक आहे ना. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सापडतील. डीऑक्सी शुगर. डीऑक्सी शुगर म्हणजे कशामध्ये सापडणार तुम्हाला डीएनए मध्ये सापडणार. अमायनो शुगर कॉम्बिनेशन मध्ये दिसतंय. ग्लुकोज अमाइन ग्लुकोज पण आहे आणि अमायनो ग्रुप सुद्धा आहे. त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. अमायनो शुगर ग्लुकोज अमाइन अँड गॅलॅक्टोज अमाइन हे जनरल इन्फॉर्मेशन. शुगर ऍसिड म्हणजे कोण ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे याच्यामध्ये शुगर सुद्धा आहे आणि ऍसिडिक म्हणजे सीओएच ग्रुप सुद्धा आहे. ग्लुकोरोनिक ऍसिड अँड गॅलॅक्टोयुरोनिक ऍसिड दीज आर एक्झाम्पल्स ऑफ शुगर ऍसिड. अँड शुगर अल्कोहॉल. शुगर अल्कोहॉल मध्ये ग्लिसरॉल अँड मॅनेटॉल. जस्ट नोट करून ठेवा इन्फॉर्मेशन असायला हवी. पुढे ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड मध्ये सांगितलं आपण एक्झाम्पल सांगू आपण. चला काय काय एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल माल्टोज. माल्टोज मध्ये किती मोनोसॅकराइड असणार 2 मोनोसॅकराइड युनिट्स आर देअर. दुसरा घ्या सुक्रोज. सांगितलंय आपण सुक्रोज मध्ये 2 असतात. कोणते कोणते असतात ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. या माल्टोज मध्ये कोणते प्रेझेंट असतात ग्लुकोज प्लस ग्लुकोज. सुरुवातीला क्लासिफिकेशन मध्ये आपण याला घेतलं होतं परत घेऊ. तिसरा तुमचा असेल समजा डायसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे काय 2 ते 9 इतके जर सॅकराइड युनिट असतील तर त्यांना आपण ऑलिगोसॅकराइड म्हणतो. तर आपण हे डायसॅकराइड बघतोय. तर लॅक्टोज मध्ये कोण असणार प्रेझेंट गॅलॅक्टोज प्लस ग्लुकोज. आता जेव्हा हे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज किंवा ग्लुकोज फ्रक्टोज किंवा ग्लुकोज ग्लुकोज एकत्र यायचे असतील ठीक आहे तर त्यांचे रेसिड्यू तयार व्हायला लागतील. म्हणजे त्यांच्यामधला वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार. रिंग फॉर्म मध्ये नॉर्मली हेक्झोज शुगर जे असतात हेक्झोज त्यांचेच काय तयार होतात ऑलिगोसॅकराइड होतात. नॉर्मली हेक्झोजेस आर कन्वर्टेड इनटू डायसॅकराइड्स. बघू आपण. सी रिंग फॉर्म आपण आता करू. रिंग फॉर्म काय झाला दिस वन. हा कुणाचा रिंग फॉर्म करतोय आपण ग्लुकोजचा ठीक आहे. अल्फा डी ग्लुकोज याला म्हणू आपण अल्फा डी ग्लुकोज. अल्फा का म्हटलो तरी बाबा आठवतं का तुम्हाला. कारण अल्फा हे कार्बन नंबर 1 आहे. हा 2 3 कार्बन 4 कार्बन 5 आणि वरती होता CH2OH म्हणजे हा काय झाला तुमचा कार्बन 6 बरोबर. तर अशी 2 युनिट एकत्र येणार. इथे दुसरा एक काढून घेऊ आपण. इथे H आणि OH म्हणून तर आपण याला अल्फा म्हटलो. इथे सुद्धा काय होती पोझिशन H आणि OH. या ठिकाणी होतं OH आणि H आणि इकडे होतं तुमचं अगेन H अँड OH आणि वरती CH2OH इथे H. हा झाला अल्फा डी ग्लुकोज. असाच एक अल्फा डी ग्लुकोज पूर्ण नाही काढत आता मी. चला काढूनच घेऊ कारण हे समजणं गरजेचं आहे. HOH HOH यहाँ पे OHH यहाँ पे HOH और ये था तुम्हारा कार्बन नंबर 6 CH2OH. ठीक. आता हा अल्फा डी ग्लुकोज आणि हा सुद्धा अल्फा डी ग्लुकोज असे 2 ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र येऊन म्हणजे हा मोनोसॅकराइड दोन्ही एकत्र येतील आणि त्यांच्यापासून काय तयार होईल डायसॅकराइड. आणि तो डायसॅकराइड म्हणजे आपण एक्झाम्पल कशाचं बघतोय बघा ग्लुकोज प्लस ग्लुकोज ग्लुकोज प्लस ग्लुकोज म्हणजे हे एक्झाम्पल झालं तुमच्या माल्टोजचं. तर यांच्यामध्ये काय होणार आता वेल कार्बन नंबर 1 तर यांचा कार्बन नंबर 1 हा 2 3 आणि याचा हा झाला कार्बन नंबर 4. ठीक आहे. जेव्हा 2 ग्लुकोजचे युनिट एकत्र यायचे तर त्यांच्यामधून देयर इज एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल H2O बाहेर पडणार म्हणजेच त्यांचं काय होणार डिहायड्रेशन होणार. H2 बाहेर पडेल. क्लिअर आहे. म्हणजे आता तुम्हाला दिसतंय इथे OH दिसतंय ठीक आहे. असं समजा की हा OH बाहेर पडला आणि यातला हा H बाहेर पडला म्हणजे H2O बाहेर आला. इसको मिटाना पडेगा अभी देखो. ठीक आहे. तर सरळ सरळ इथे शिल्लक काय राहणार O राहणार. का कारण इथे OH होता इथे OH होता बरोबर की नाही. तर OH मध्ये 2 हायड्रोजन बाहेर पडले हे आणि एक ऑक्सिजन बाहेर पडला म्हणजे एकच ऑक्सिजन शिल्लक आहे.
तर काय झालं, त्यांचं डिहायड्रेशन झालं आणि आता जे शिल्लक राहिलेले पार्ट तुम्हाला दिसत आहेत, तर याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज रेसिड्यू, शिल्लक राहिलेला भाग. आणि हा सुद्धा काय झाला, रेसिड्यू. म्हणजे दोन ग्लुकोजचे रेसिड्यू एकत्र आले, त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला आणि त्या बॉन्डलाच तुम्ही म्हणायचं ग्लायकोसाइडिक बॉन्ड. क्लिअर. कुणाकुणामध्ये तयार झाला, या अल्फा डी ग्लुकोजच्या कार्बन नंबर 1 मध्ये आणि या अल्फा डी ग्लुकोजच्या कार्बन नंबर 4, म्हणून यालाच तुम्ही म्हणणार अल्फा 1,4 लिंकेज. काय म्हणणार, अल्फा 1,4 लिंकेज. अल्फा का म्हटले, अल्फा म्हणण्यामागचं कारण काय की OH हा खाली दिसतो, इथे OH खालीच होता. आपण सांगितलं आहे जर OH हा वरती असता तर त्याला बीटा म्हटले असते, परंतु दोन्ही अल्फा डी ग्लुकोजचे युनिट आहेत. मग यांच्यामधला वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला आणि म्हणून त्या लिंकेजला म्हणणार कशामध्ये झालाय, एका रिंगच्या कार्बन 1 आणि दुसऱ्या रिंगच्या कार्बन 4 मध्ये, म्हणून त्याला म्हटलं आपण अल्फा 1,4 लिंकेज. ठीक. कशामध्ये सापडते तुम्हाला, माल्टोज मध्ये सापडते. ठीक आहे ना. वेल, आता काय मुद्दा चालला आपला की अल्फा 1,4 लिंकेज तर आहे. ठीक आहे ना. काय बोललो होतो मी तुम्हाला, याचं रिलेटेड इन्फॉर्मेशन सी हियर. ठीक आहे. ओके. या बॉन्डला ग्लायकोसाइडिक बॉन्ड का म्हणायचं, का म्हणायचंय, आपण सांगतो की कार्बोहायड्रेट युनिट मध्ये कोणती लिंकेज असते, ग्लायकोसाइडिक बॉन्ड इज प्रेझेंट इन कार्बोहायड्रेट्स, इन कार्बोहायड्रेट्स. क्लिअर. मग ही ग्लायकोसाइडिकच आपण याला का म्हणतो, ग्लायकोसाइडिक का म्हणायचं, कारण फ्री OH group of one chain and free aldehyde or keto group यांच्यामध्ये हे कंबाईन होऊन हा बॉन्ड तयार झाला आणि असा जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला तुम्ही म्हणायचं अल्फा ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ठीक. चला. वेल, डायसॅकराइड सांगितलं आपण, कंडेन्सेशन प्रॉडक्ट ऑफ 2 मोनोसॅकराइड, युजुअली हेक्झोजेस मध्येच हे कंडेन्सेशन होणार. माल्टोजचं एक्झाम्पल बघितलं आपण. बॉन्ड इज ग्लायकोसाइडिक बॉन्ड, दॅट इज कार्बन 1 आणि कार्बन 4 मधला प्रेझेंट असणारा झालाय आपलं. नंतर सुक्रोज कशाने बनलेला, ग्लुकोज फ्रक्टोज. कशामध्ये सापडतोय, शुगर कन मध्ये, शुगर बीट झालाय आपलं. लॅक्टोज मिल्क शुगर, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. माल्टोज माल्ट शुगर फॉर्म ड्युरिंग जर्मिनेशन, तेही सुरुवातीलाच घेतलं आपण. माल्टोज अँड लॅक्टोज दीज आर रिड्युसिंग शुगर, तेही सांगितलं. आणि सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. नोट्स म्हणून याला वापर करा. ठीक. पुढे ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल आठवतंय तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये काय बोललो आपण, ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल आहे तुमचं रॅफिनोज. बरोबर ना. तर रॅफिनोज हा कशापासून बनलेला होता, इट वॉज मेड अप ऑफ 3 सॅकराइड युनिट. त्याच्यापैकी एक युनिट होता तुमचा ग्लुकोज, सेकंड वॉज युअर फ्रक्टोज अँड थर्ड वॉज गॅलॅक्टोज. हे 3 मोनोसॅकराइड एकत्र आले आणि 3 ट्रायसॅकराइड तयार केला, त्याला म्हटलं आपण रॅफिनोज. नॉर्मली आता ह्या रॅफिनोजलाच तुम्ही, ह्या ट्रायसॅकराइडलाच तुम्ही काय म्हणता रे, दिस इज कॉल्ड एज ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड कारण का, ऑलिगोसॅकराइड 2 to 9 मोनोमर युनिटने तयार झालेला असतो, याच्यामध्ये 3 युनिट आहे म्हणून हा सुद्धा झाला ऑलिगोसॅकराइड. बरोबर. तर लार्जर ऑलिगोसॅकराइड जे असतील, लार्जर ऑलिगोसॅकराइड्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मा मेम्ब्रेन. आठवतंय का तुम्हाला, सेल द युनिट ऑफ लाईफ, प्रेझेंट इन प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि या लार्जर ऑलिगोसॅकराइडचा यांचा वापर जो होतो, इट इज युज्ड इन सेल टू सेल रेकग्निशन. म्हणजेच ज्या 2 सेल असतात एकमेकाला ते आयडेंटिफाय करू शकतात, ओळखू शकतात, तर ते रेकग्निशन करण्यासाठी वापर होतो. आणि सेकंड याचा यूज कशामध्ये होतो, युज्ड इन अँटीजेन स्पेसिफिसिटी. माहिती तुम्हाला अँटीजेन म्हणजे काय, अँटीजेन म्हणजेच काय, इट इज फॉरेन सबस्टन्स व्हेन इन्व्हेट्स युअर बॉडी ऍक्ट एज अ फॉरेन पार्टिकल, आणि त्यालाच म्हणतो, आणि इन रिस्पॉन्स टू विच अँटीबॉडी केमिकल्स आर प्रोड्यूस्ड, त्याला म्हणतो आपण अँटीजेन. बरोबर ना. तर हा अँटीजेन स्पेसिफिक, कारण अँटीजेन अँटीबॉडी रिएक्शन असते किंवा पर्टिक्युलर अँटीजेन असतात ते स्पेसिफिक प्रेझेंट असतात, ते ओळखण्यासाठी सुद्धा लार्जर ऑलिगोसॅकराइड्स आर युज्ड. राईट. ओके. ही झालं तुमचं ट्रायसॅकराइड. नंतर पॉलिसॅकराइड मध्ये सुद्धा आपण बोललो होतो होमो आणि हेट्रोपॉलिसॅकराइड. होमोपॉलिसॅकराइड कसे असू शकतील, ते एक तर ब्रांच्ड असतील किंवा अनब्रांच्ड असतील. सी हियर, ते तुम्हाला पॉलिसॅकराइड इथे दिसतंय, एनसीईआरटी मध्ये डायग्राम आहे. तर याचा इतका सेक्शन बघितला तर इकडे बघा, हा सेक्शन काढलाय, याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट चेन दिसते. बरोबर ना. हे ग्लुकोज हे स्ट्रक्चर बघितले आपण. तर एकमेकांमध्ये ही बॉन्डिंग कोणती झाली होती, अल्फा
1,4 लिंकेज. लिंकेज म्हणजे कोणता बॉन्ड होता हा? दिस वॉज युअर ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ठीक ना. मग हे काय लिनियर स्ट्रक्चर झालं, ते म्हणजे अनब्रांच्ड आहे, लिनियर अनब्रांच्ड. आणि इकडे ब्रांच सुद्धा असू शकेल, इकडे ब्रांच. हे इतका सेक्शन जर बघितला तुम्ही तर इथे काय दिसतं, हे लिनियर आणि याच्यापासून एक ब्रांच निघाली, म्हणजे दे कॅन बी ब्रांच्ड ऑर अनब्रांच्ड. राईट. दे आर नॉन शुगर. सांगितलं आपण शुगर म्हणून काम नाही करत आहे, त्यांना टेस्ट पण नसते. वॉटर इन्सोल्युबल पॉलिसॅकॅराइड्स आर टेस्टलेस. टेस्ट नसते यांना. नंतर काय सांगितलं आपण, वॉटर इन्सोल्युबल. वॉटर इन्सोल्युबल कशा स्वरूपात असते त्यांचा मॉलिक्युलर वेट? मॉलिक्युलर वेट इज हाय. स्टोअर्ड इन कंडेन्स्ड फॉर्म. प्रॉपर्टीज बघा, स्टोअर्ड इन कंडेन्स्ड फॉर्म. कंडेन्स फॉर्म मध्ये म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट. कंडेन्स फॉर्म मध्ये का? बिकॉज देअर वॉज अ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूलचं रिमूव्ह झालं होतं. अजून एक प्रॉपर्टी लिहून घ्या, कॅनॉट पास थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन. कॅनॉट पास थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ पॉलिसॅकॅराइड. राईट. वेल, नॉन शुगर कळालं तुम्हाला. स्टार्च, ग्लायकोजन, पेक्टिन, हेमिसेल्युलोज, इन्युलिन. याच्यापैकी जो स्टार्च आहे सांगितलं आपण, इट इज अ स्टोअर्ड फॉर्म, स्टोरेज फॉर्म ऑफ पॉलिसॅकॅराइड. कुणामध्ये? इट इज प्रेझेंट इन प्लांट्स. जो पुढे लिहिला आहे ग्लायकोजन, हा स्टोरेज फॉर्म कोणामध्ये? इन एनिमल्स. तिसरा पेक्टिन. पेक्टिन इज अ सेल वॉल मटेरियल. ठीक आहे. हेमिसेल्युलोज अगेन सेल वॉल मटेरियल. आणि यातला इन्युलिन. इन्युलिन इज अ पॉलिमर ऑफ, याला पॉलिमर म्हणू शकता की नाही तुम्ही, कारण एक मोनोमरला तुम्ही म्हटले मोनोसॅकॅराइड, तर हा पॉलिमर आहे. कशाचा पॉलिमर आहे? नॉर्मली ग्लुकोज, सेल्युलोज, सॉरी स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज तिन्ही हे कसे होमोपॉलिसॅकॅराइड्स आहेत. कशापासून बनलेले आहेत? ग्लुकोज मॉलिक्युलने बनलेले आहेत. परंतु इन्युलिन जो आहे इट इज पॉलिमर ऑफ फ्रक्टोज. हे फ्रक्टोज शुगरचे भरपूर सारे मोनोसॅकॅराइड्स एकत्र आले आणि या फ्रक्टोज शुगर पासून इन्युलिन तयार झाला. ठीक. तर ही झाली तुमची पॉलिसॅकॅराइडची इन्फॉर्मेशन. एनसीआरटी. आता हे एनसीआरटीचं जशाला तसा टेबल आपण इथे घेतलाय आणि इन शॉर्ट बघून घेऊ आपण. ठीक आहे ना, कारण सगळे बेसिक इन्फॉर्मेशन आर क्लिअर. इन अ पॉलिसॅकॅराइड चेन से ग्लायकोजन, राईट एंड इज कॉल्ड एज रिड्युसिंग एंड. राईट एंडला काय म्हणायचं? रिड्युसिंग एंड. मिनिंग काय झाला? तिथे फ्री अल्डिहाइड किंवा कीटो ग्रुप प्रेझेंट असणार आहे. क्लिअर आहे. मोनोसॅकॅराइड पॉलिसॅकॅराइड्स मध्ये एक रिड्युसिंग एंड असणार. याचा अर्थ काय झाला की ते Cu2+ आयनचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार? Cu+ मध्ये, म्हणजे क्युप्रिक आयनचं रिडक्शन करणार, रिड्यूस करणार क्युप्रस आयन मध्ये. अँड लेफ्ट एंड इज नॉन रिड्युसिंग एंड. क्लिअर आहे. इट हॅज ब्रांचेस ॲज शोन इन द फॉर्म ऑफ कार्टन. ते आपण मागच्या डायग्राम मध्ये बघितलं, हे कार्टन सी. इथे तुम्हाला ब्रांचेस दिसत आहेत. क्लिअर. ओके. वेल, स्टार्च फॉर्म्स हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर. हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे हे हेलिक्स. हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर तयार केलंय. कुणी तयार केलंय? स्टार्च. आपण सांगितलं स्टार्च इज अ स्टोरेज फॉर्म ऑफ पॉलिसॅकॅराइड इन केस ऑफ प्लांट. ओके. इन फॅक्ट स्टार्च कॅन होल्ड I2. आता या हेलिक्स मध्ये I2 मॉलिक्युलला हा होल्ड करू शकणार. I2 म्हणजे आयोडीन. इन द हेलिकल पोर्शन, या हेलिकल पोर्शन मध्ये द स्टार्च I2 इज ब्ल्यू इन कलर. जेव्हा यांचं कॉम्बिनेशन तयार होणार तर त्यांचा कलर कसा दिसणार तुम्हाला? ब्ल्यू इन कलर. हेलिकल स्ट्रक्चर, सेकंडरी हेलिकल असल्यामुळे. Cellulose does not contain complex helices and hence cannot hold O2. हे झालं स्टार्च. सेल्युलोज मध्ये हेलायसिस प्रेझेंट असतात का? नाही. म्हणून दे कांट होल्ड आयोडीन. म्हणजे त्यांचा कलर तुम्हाला ब्ल्यू दिसणार का? दिसणार नाही. वेल, प्लांट सेल वॉल्स आर मेड अप ऑफ सेल्युलोज. माहिती आहे. पेपर मेड फ्रॉम प्लांट पल्प अँड कॉटन फायबर सेल्युलोजिक. कॉटनचा फायबर, तुमचा कापसाचा धागा, तो सेल्युलोजचाच आहे. जे पेपर तुम्ही बनवताय कशावरून? पल्प पासून. त्याचा लगदा, त्या लगद्याला सुद्धा कसं आहे त्याच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट आहे. देअर आर मोर कॉम्प्लेक्स पॉलिसॅकॅराइड्स इन नेचर. आता कॉम्प्लेक्स फॉर्मचे पॉलिसॅकॅराइड सुद्धा प्रेझेंट असतील, जसं की दे हॅव बिल्डिंग ब्लॉक्स अँड अमायनो शुगर. बोललो आपण कुठल्या शुगर्स? त्याला डेरिव्हेटिव्स. ठीक आहे. ते ज्या शुगर्स बोललो होतो आपण, तर ती अमायनो शुगर होती. अँड केमिकली मॉडिफाईड शुगर. आता केमिकली मॉडिफाईड शुगर म्हणजे काय? ग्लुकोजामिन आणि एन ॲसिटिल गॅलॅक्टोजामाइन. लक्षात ठेवायचे. ग्लुकोजामिन अँड एन ॲसिटिल गॅलॅक्टोजामाइन, these are amino sugars present in complex form. Exoskeleton of arthropod for example have complex polysaccharide called chitin. हे जे कायटिनचं नेचर आहे, तर हे नेचर काय असणार? मग
हे अशा कॉम्प्लेक्स शुगरने बनलेला कायटिन असणार. कायटिन कॉक्रोचच्या वरती एक्झोस्केलेटन किंवा ऑर्थ्रोपोडच्या वरती. दिस कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड्स आर मोस्टली होमोपॉलिमर्स. एक लक्षात ठेवायचं आहे, जसं प्रोटीन इज अ हेट्रोपॉलिमर, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या प्रोटीन अमायनो ऍसिड पासून प्रोटीन तयार होतो म्हणून त्याला हेट्रोपॉलिमर म्हणायचं. सेल्युलोजला आपण काय बोललो, होमोपॉलिमर. तर हे जे तुमचे पॉलिसॅकराइड्स असतील नॉर्मली, तर दे आर होमोपॉलिमर. म्हणजे समजा ग्लुकोज 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 याच्यापासून काय तयार झाला होता, स्टार्चही तयार झाला होता. ग्लायकोजिन इज अ कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड आणि तुमचा सेल्युलोज, हे तिन्ही भरपूर साऱ्या सारख्याच ग्लुकोज मॉलिक्युल तयार होतात म्हणून त्याला म्हणणार आपण होमोपॉलिमर. ठीक, हे जरा एनसीईआरटी मध्ये तुमचं. पॉलिसॅकराइड टू टाइप होमोपॉलिसॅकराइड सांगितलं आपण, स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, फ्रक्टन, ग्लायकन, अरेबिन, गॅलॅक्टन. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ होमोपॉलिसॅकराइड्स. क्लासिफिकेशन मध्ये झालंय. आणि हेट्रोपॉलिसॅकराइड मध्ये कायटिन, अगार आणि अरेबिनो गॅलॅक्टन्स. दीज आर द एक्झाम्पल्स. क्लिअर आहे? ओके. आता पॉलिसॅकराइडचे एक ऍडिशनल आपण त्यांचं फंक्शन जसं असेल त्यांची एक टाईप करू. जर स्टोरेज करत असणार त्याला म्हणा तुम्ही स्टोरेज पॉलिसॅकराइड. त्याचे एक्झाम्पल काय, प्लांट मध्ये स्टार्च, एनिमल मध्ये ग्लायकोजन. दुसरा स्ट्रक्चरल पॉलिसॅकराइड, फॉर एक्झाम्पल कायटिन अँड सेल्युलोज. कारण कायटिनने कुणामध्ये स्ट्रक्चर तयार केलं, ऑर्थ्रोपोड्सचा काय तयार केला होता यांनी, एक्झोस्केलेटन. ऑर्थ्रोपोडचा एक्झोस्केलेटन. आणि सेल्युलोज, इट इज अ स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ सेल वॉल ऑफ प्लांट. ठीक आहे ना, प्लांट असेल, अल्गे असेल, त्यांच्यामध्ये सेल वॉलचं कंपोनंट आहे. वेल, तिसरा म्युकोपॉलिसॅकराइड. म्युकस, म्युसिलेज, केराटिन सल्फेट. याचे एक्झाम्पल केराटिन सल्फेट, कॉन्ड्रोइटिन सल्फेट, हाय ॲल्युरोनिडेज, अगार, अल्जिनिक ऍसिड, हेपॅरिन. दीज आर द पॉलिमर ऑफ ग्लुकुरोनिक ऍसिड अँड अल्फा 1,4 ग्लुकोजामिन. शॉर्टकट मध्ये लक्षात घ्या. आता केराटिन सल्फेट हे कशामध्ये तुम्हाला सापडतं रे, हे तुम्हाला कॉर्नियामध्ये सापडणार, तुमच्या हेअर मध्ये सापडणार. तर हे काय झाले, म्युकोपॉलिसॅकराइड झाले. यांच्यामधून एक म्युसिलेजिनस सबस्टन्स म्हणजे म्युसिलेज तयार होणार. जसं की ॲक्वेस ह्युमर किंवा तुमच्या आय कॅव्हिटीमध्ये जे काही ह्युमर प्रेझेंट असते, व्हिट्रेस चेंबर आणि ॲक्वेस चेंबर असतं, त्यांच्यामध्ये फ्लुइड भरलेली आहे. काय, म्युसिलेजिनस फ्लुइड आहे. केराटिन सल्फेट. कॉन्ड्रोइटिन सल्फेट. कॉन्ड्रोइटिन कशाचा पार्ट आहे, कार्टिलेज. म्हणजेच कार्टिलेजेस मध्ये तुम्हाला म्युसिलेजिनस सबस्टन्स सापडेल आणि दॅट इज नथिंग बट युअर म्युकोपॉलिसॅकराइड, राईट. हाय ॲल्युरोनिडेज हे कशामध्ये सापडते तुम्हाला, वेगवेगळ्या काय म्हणतो आपण जॉईंट्स मध्ये. जसं की सायनोवियल जॉईंट मध्ये. सायनोवियल जॉईंट कशामध्ये असतो हा, सायनोवियल जॉईंट इज प्रेझेंट इन फ्रीली मुव्हेबल जॉईंट. तुमच्या गुडघ्यामध्ये दिस इज अ सायनोवियल जॉईंट. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये हाय ॲल्युरोनिडेज तुम्हाला सापडणार. आणि या हाय ॲल्युरोनिडेजचं काम काय असतं, इट इज युज्ड ॲज अ फॅगोसायटिक एजंट. म्हणजे फॅगोसायटोसिस करणे, म्हणजे फॉरेन जे बॅक्टेरिया वगैरे असतील त्यांचं एंगल्फमेंट, त्यांना खाऊन टाकणे, किल करणे. अगार माहिती तुम्हाला, अगार व्हॉट इज अगार, चिकट असतो म्हणजे म्युसिलेज प्रेझेंट आहे. आणि दॅट ऍक्ट एज अ कल्चर मीडियम. अगारचा वापर कशामध्ये करतात, कल्चर मीडियम म्हणून करतात. अल्जिनिक ऍसिड, ओके. आणि हेपेरिन काय, हेपेरिन इज अ अँटीकोॲग्युलंट. हेपेरिन इज अ अँटीकोॲग्युलंट. कुणापासून मिळवतात, इट इज ऑब्टेन फ्रॉम लीच, जळूपासून मिळवतात. म्हणजे याचं नेचर सुद्धा काय झालं, तर पॉलिसॅकराइड झालं. कोणता पॉलिसॅकराइड, म्युकोपॉलिसॅकराइड. का, म्युसिलेजेस यांच्यापासून ऑब्टेन होतात. सी हिअर पॉलिसॅकराइड्स ऑफ गॅलॅक्टोज अँड मॅनोज, दीज आर म्युकोपॉलिसॅकराइड्स. म्युकोपॉलिसॅकराइड्स आर फाउंड इन सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. नेचर बघितलं आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये. इन द कनेक्टिव्ह टिश्यूज ऑफ एनिमल्स, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सुद्धा हे तुम्हाला म्युकोपॉलिसॅकराइड सापडणार. आणि इन बॉडी फ्लुइड्स, बॉडी फ्लुइड्स म्हणजे हे सायनोवियल फ्लुइड, फ्लुइड लिहायचं होतं मला इथे, सायनोवियल फ्लुइड. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्युकोपॉलिसॅकराइड हे सापडतं. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड इन डिटेल ऑल द टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आता आपण बघूया अमिनो ऍसिड्स आणि प्रोटीन्स. येस, थँक्यू व्हेरी मच.